student, now today's we are going to start chemical reactions of phenol. Chemical reactions of phenol. So student, now we know that the method of preparations of phenol. Now we are going to start chemical reaction of phenol. Before that, we have to firstly discuss the phenol shows which type of reaction. So student, phenol shows electrophilic substitution reaction. Electrophilic substitution reaction. We know that what is electrophile? Electrophile means the species which carrying positive charge and attracted towards negative charge or attracted towards more electron density called as electrophile. So keep in mind, electrophile always carrying positive charge, so it attracted towards a negative charge. And here we have to study the electrophilic substitution. What is substitution? You know that it is substitution. In case of substitution reaction, one atom is replaced by another atom, and if the atom is replaced by another atom and the atom become electrophile, then it is called as electrophilic substitution reaction. Actually, what's happened in electrophilic substitution reaction? One electrophile is replaced by another electrophile. So it is called as electrophilic substitution reactions. Okay. So we have to study electrophilic substitution reaction, but one of the question is that why the phenol undergoes electrophilic substitution reaction, and second question is that if the phenol undergoes electrophilic substitution reaction, then electrophile attach with position or attach to which position of phenol, because phenol having three type of position, that is ortho, meta and para. So electrophile attach which position, then it is one of the important questions. So student, we have to start chemical reactions of phenol and in which electrophilic substitution reaction. चला तर बघू काय असते वन बाय वन. आपल्याकडे आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, चला तर पहिले हे बघू आपण की फिनॉल हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स का दाखवतो. तर हे बघा, फिनॉल ऍक्च्युअली असतो काय, तर हे पहा, फिनॉल वर असतो हा. व्हेरी सिंपल बघा. पहिला क्वेश्चन काय होता आपला, व्हाय फिनॉल शोज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर हा फिनॉल आहे. ओके, सर्वांना माहितीच आहे आपल्याला हा फिनॉल असतो. फिनॉलवर काय आहे, फिनॉलवर OH ग्रुप प्रेझेंट आहे. म्हणजे सॉरी, फिनॉल मध्ये बेन्झिनला कोण अटॅच आहे, OH ग्रुप अटॅच आहे. पण हा OH ग्रुप काय असतो, तर आपल्याला माहिती आहे OH ग्रुप ऍक्ट्स ॲज अ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, तर इलेक्ट्रॉन डोनेट करत असेल तर नेमकं काय करतो, तर OH हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. त्याच्यामुळे या बेन्झिनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होते, वाढते. ओके, आता इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते, याचं मिनिंग काय नेमकं काय होते तर पहा. तर आपल्याला हा माहिती आहे हा फिनॉल आहे. या फिनॉलला तीन पोझिशन असतात रिस्पेक्टिव्ह OH. कोणत्या, ही आहे ऑर्थो, ही आहे मेटा, ही आहे पॅरा. ही पण पोझिशन कोणती असते, ऑर्थो, आणि ही पण कोणती आहे, मेटा पोझिशन. सो फिनॉल हॅव्हिंग थ्री पोझिशन, दॅट इज ऑर्थो, मेटा अँड पॅरा. आणि मी काय सांगितलं, या फिनॉल मध्ये जो OH ग्रुप आहे हा काय आहे, OH ग्रुप हा आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असल्यामुळे काय होते आपण पाहणारच आहे. इफ द OH इज अ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, देन इट इन्क्रीज द इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑफ ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. लक्षात ठेवा, हा महत्वाचा फंडा आहे इथं, की फिनॉल मध्ये OH ग्रुप आहे आणि तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणून ऍक्ट होतो. आणि हा जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर हा काय करतो, ऑर्थो अँड पॅरा पोझिशन वरची काय करतो माहिती आहे का, इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतो. सो ऑर्थो अँड पॅरा पोझिशन, इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज ग्रेटर दॅन मेटा पोझिशन. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. महत्वाचा फंडा आहे की हा OH काय करेल, ऑर्थो आणि पॅरावरची जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी असेल ती वाढवेल, किंवा याच्यावरची निगेटिव्ह चार्ज जो आहे तो वाढवेल. बरं, आता कसा वाढवेल तर हे बघू आपण. बघा, आपण घेऊ फिनॉल, इथं आहे OH.
मी पहिले सांगितलं OH इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स, कारण याच्याकडे इलेक्ट्रॉन पेअर आहेत. यांनी इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केली. ओके, कोणाला? बेन्झिन रिंगला. बेन्झिनवर काय आहे? ऑलरेडीच इलेक्ट्रॉन पाय इलेक्ट्रॉन साठी फिरत राहतात. पण त्याला इलेक्ट्रॉन्स मिळाल्यामुळे काय झालं? हा जो पहिला सिंगल बॉन्ड होता हा आता कशात कन्वर्ट होईल? डबल बॉन्ड. हा जर डबल बॉन्ड झाला तर या कार्बनची व्हॅलन्सी किती? 2, 3 आणि इथं 2 म्हणजे 5. लगेच हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत हे या पोझिशनवर शिफ्ट होतात. बरं, या पोझिशनवर शिफ्ट झाले तर आपल्याला काय मिळते बघा. पुन्हा सेम, हा बॉन्ड ब्रेक झाला. इथं कोणता बॉन्ड आला? डबल बॉन्ड. O याला आहे H. किती लोन पेअर राहिली? एकच. आणि एक तर इथं डोनेट केली म्हणून कोणता चार्ज आला? पॉझिटिव्ह चार्ज. हा डबल बॉन्ड आला. इथचा जो डबल बॉन्ड होता हा काय झाला? ब्रेक झालेला आहे आणि याच्यावर हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे इथं गेले. तुम्ही एक तर असे लिहू शकता 2 इलेक्ट्रॉनच्या फॉर्म मध्ये, किंवा याच्यावर निगेटिव्ह चार्ज आला, इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली किंवा निगेटिव्ह लिहू शकता. बाकीचे बॉन्ड ऍज इट इज आहेत. कोणते बॉन्ड आहेत बघा? हा ऍज इट इज आणि हा ऍज इट इज. ना नेक्स्ट वन, हा हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, टेक पार्ट इन रिझोनन्स स्ट्रक्चर. रिझोनन्स म्हणजे काय होईल माहिती आहे का? हा पुन्हा इथे येईल. 2 इलेक्ट्रॉन्स काय तयार करतील? डबल बॉन्ड. यांनी जर इथे डबल बॉन्ड तयार केला तर या कार्बनची व्हॅलन्सी किती होईल लक्षात ठेवा. हा इथे आला, हे इलेक्ट्रॉन जर इथे आले, यांनी जर समजा डबल बॉन्ड तयार केला तर 2 आणि 2 4 आणि इथे एक कोण असतो? हायड्रोजन. किती व्हॅलन्सी झाली या कार्बनची? 5. 5 झाल्यामुळे हे जे डबल बॉन्डचे इलेक्ट्रॉन्स आहेत हे लगेच या पोझिशनवर शिफ्ट होतात. ओके, काय झालं बघा. नेक्स्ट स्ट्रक्चर सिंपल. हा ऍज इट इज OH, एक लोन पेअर, एक पॉझिटिव्ह चार्ज. काय झालं बघा? हा इलेक्ट्रॉन्स इथं आला, इथं काय तयार झाला? डबल बॉन्ड. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे जे दिसत आहेत आपल्याला, हे इलेक्ट्रॉन या पाय इलेक्ट्रॉन्स कुठे शिफ्ट झाले? या पोझिशनवर. म्हणजे इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली किंवा निगेटिव्ह चार्ज आलेला आहे, आपण दिला. ओके, आता हा बॉन्ड ऍज इट इज. हे झाली सेकंड कंडिशन. थर्ड कंडिशन, नेक्स्ट कंडिशन काय होते? हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, हे इलेक्ट्रॉन्स इथं पाय बॉन्ड तयार करतील. इथं जर पाय बॉन्ड तयार केला तर या कार्बनची व्हॅलन्सी किती बघा? 2, 2 4 आणि इथं काय? हायड्रोजन 5. लगेच इलेक्ट्रॉन्स इथं शिफ्ट होतात. टेक पार्ट इन रिझोनन्स स्ट्रक्चर. काय भेटेल बघा बरं? पुन्हा डबल बॉन्ड O. इथं काय आहे? H, इलेक्ट्रॉन पेअर आणि चार्ज कोणता? पॉझिटिव्ह. आता हे बघा, हा बॉन्ड इथे एक नवीन बॉन्ड तयार झालेला आहे. हा इथचा जो बॉन्ड होता हा ब्रेक होऊन इथं कोणता चार्ज आला? निगेटिव्ह. आता लास्टली काय होते बघा? हा निगेटिव्ह चार्ज किंवा हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इथं काय तयार करतात? डबल बॉन्ड. डबल बॉन्ड जर इथं तयार झाला तर या कार्बनची पुन्हा व्हॅलन्सी किती? 2, 2 4 आणि 5. हे इलेक्ट्रॉन्स कोणावर शिफ्ट होतात? ऑक्सिजनवर शिफ्ट होतील. आपल्याला काय स्ट्रक्चर मिळेल बघा? हे जर इलेक्ट्रॉन्स म्हणजे हे जे पाय इलेक्ट्रॉन्स होते हे जर इथं शिफ्ट झाले तर इथं पुन्हा कोणता बॉन्ड? सिंगल बॉन्ड. इथं काय? OH, एक लोन पेअर. आणि या बॉन्डने हे जे बॉन्ड आहे या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन्स पुन्हा ऑक्सिजनवर गेले म्हणून हे ऑक्सिजनवर 2 इलेक्ट्रॉन पेअर आलेले आहेत. आता बॉन्ड बद्दल हा एक डबल बॉन्ड, हा ऍज इट इज. आता हा नवीन तयार झाला, हा एक. बरं, काय लक्षात येते आपल्या रिझोनन्स स्ट्रक्चर मध्ये? फर्स्ट स्ट्रक्चर आणि लास्ट स्ट्रक्चर सेम आहे. आणि हे जे 3 आहेत ज्यांना आपण काय म्हणतो? हे आहेत रिझोनन्स स्ट्रक्चर. या रिझोनन्स स्ट्रक्चर वरून तुमच्या काय लक्षात येते बघा? की जेव्हा OH, हा जो OH आहे किंवा हा OH आहे, हा जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल, इफ इट डोनेट इलेक्ट्रॉन टू द बेन्झीन रिंग, देन व्हाट्स हॅपन? ऑर्थो पॅरा पोझिशन इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज ग्रेटर दॅन मेटा पोझिशन. काय होते की या OH नी जर इलेक्ट्रॉन दिले बेन्झीन रिंगला तर तुमच्या काय लक्षात येते बघा? ही कोणती पोझिशन आहे पहा बरं? ही आहे ऑर्थो पोझिशन. इथं लिहितो. याची कोणती पोझिशन? ऑर्थो. याची कोणती पोझिशन आहे? इथं पॅरा पोझिशन. आणि या केस मध्ये काय लक्षात येते? निगेटिव्ह चार्ज कुठं आहे? पुन्हा ऑर्थो पोझिशन. काय लक्षात येते आपल्या? की OH नी जर सपोज बेन्झीन रिंगला इलेक्ट्रॉन पेअर दिली तर त्याच्या ऑर्थोवर, त्याच्या पॅरावर आणि त्याच्या पुन्हा ऑर्थोवर काय वाढते? इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते. आणि मेटा बघा, हा मेटा आहे. इथं पण बघा मेटा पोझिशन, इथं पण मेटा पोझिशन. याही केसमध्ये रिझोनन्स स्ट्रक्चर मध्ये मेटा पोझिशनवर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढलेली नाही. मग आता नेक्स्ट काय होईल? की OH जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे तर ऑर्थो पोझिशनवर आणि पॅरा पोझिशनवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढलेली आहे, हे आपल्याला रिझोनन्स स्ट्रक्चर मधून समजते. सपोज जर या फिनॉलवर कन्सिडर करा, हा सपोज माझ्याकडे एक फिनॉल आहे, लिहिला मी हा फिनॉल, आणि याच्यावर जर एखाद्या इलेक्ट्रोफाइलने अटॅक केला, कारण आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स पाहत आहे, जर या फिनॉलवर जर इलेक्ट्रोफाइलने अटॅक केला तर हा इलेक्ट्रोफाइल नेमका कुठे अटॅच होईल बघा बरं? या फिनॉलच्या हा इलेक्ट्रोफाइल नेमका कुठे अटॅच होईल? तर लक्षात ठेवा, हे जे आहे रिझोनन्स स्ट्रक्चर हे काय तुम्हाला सांगतात की या फिनॉलच्या ऑर्थो, पॅरा आणि ऑर्थोची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी आहे? जास्त आहे. म्हणून हा इलेक्ट्रोफाइल कुठे अटॅच होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. हा इलेक्ट्रोफाइल एक तर कुठे अटॅच होईल? ऑर्थोला. एक तर कुठे अटॅच होईल?
पॅराला अटॅच होईल किंवा पुन्हा कशाला अटॅच होईल, ऑर्थोला अटॅच होईल. म्हणजे याचा अर्थ काय झाला की फिनॉलवर जर तुम्ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स करत असाल तर हा इलेक्ट्रोफाईल फिनॉलच्या कोणत्या पोझिशनवर अटॅच होण्याचे चान्सेस आहेत, तर ऑर्थो किंवा पॅरा किंवा ऑर्थो किंवा मग ऑर्थो पॅरा किंवा मग तिन्ही याच्यावर तो अटॅच होऊ शकतो. बरं, हे नेहमी लक्षात ठेवायचं, मोस्ट इम्पॉर्टंट आहे की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होत असताना फिनॉलच्या कोणत्या पोझिशनवर इलेक्ट्रोफाईल अटॅच होत होतं नेहमी लक्षात ठेवायचं, कोणत्या ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. म्हणूनच काही ठिकाणी असं लिहून दिल्या जाते OH is a electron donating group and acts as a ortho-para directing group. What is ortho-para directing group? So incoming electrophile attached to ortho and para position. But why it is attached to ortho and para position? Because according to resonance structure it is clear that in case of phenol, the ortho and para position having greater electron density. That's why electrophile attached to ortho and para position. म्हणजे जेवढे आपण आता फिनॉलच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स पाहू त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट क्लिअर होईल की इलेक्ट्रोफाईल अटॅच होत असताना कुठे अटॅच होणार आहे, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरच अटॅच होईल. ओके, सो इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. काय लक्षात ठेवायचं, OH इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स as well as ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. व्हाय इट इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप? बिकॉज ऑर्थो अँड पॅरा पोझिशन हॅव्हिंग मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी दॅन मेटा. बट हाऊ इट इज ऑन द बेसिस ऑफ रेझोनन्स स्ट्रक्चर. ओके, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहे, नोट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट नेक्स्ट कंडिशन काय आहे, नेक्स्ट, जर सपोज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जर सपोज आता फिनॉल दाखवणार आहे तर ऍक्च्युअली त्याचं मेकॅनिझम कसं होते मी तुम्हाला इथं सांगून देतो आणि हे सेम मेकॅनिझम पर्टिक्युलर सर्व रिएक्शन साठी कामात येईल. कसं बघा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होईल आपल्याला माहिती आहे. आता बघा, हा इथं आहे OH. काय होईल बघा, आपल्याला हे माहित आहे की फिनॉलच्या ऑर्थो पोझिशनवर आणि पॅरा पोझिशनवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी आहे, जास्त आहे. म्हणजे याच्यावर जर सपोज तुम्ही एखादा इलेक्ट्रोफाईल अटॅच करत असाल, इफ द वन ऑफ द इलेक्ट्रोफाईल अटॅच टू फिनॉल देन व्हॉट्स हॅपन, इट इज अटॅच टू ऑर्थो और पॅरा पोझिशन. आता कसं अटॅच होईल ते हे बघा, नेहमी लक्षात ठेवायचं काय होते बघा. तर याच्यावर कोणता चार्ज आहे आपल्याला माहित आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि या बेन्झिन रिंगवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी आलेली आहे, जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे. कोणत्या पोझिशनवर, ऑर्थो आणि पॅरा. तर हा इलेक्ट्रोफाईल एक ऑर्थोला अटॅच होईल आणि पॅराला अटॅच होईल आणि अटॅच होण्याची पद्धत त्याची सेम असते. म्हणून आपण कोणतीही एक पोझिशन जरी घेतली तरी समजून चालायचं ऑर्थोला जो ज्या पद्धतीने अटॅच होईल त्याच पद्धतीने पॅराला पण अटॅच होतो. बरं, कसा अटॅच होतो, तर याच्यावर चार्ज आहे पॉझिटिव्ह. तुम्हाला माहिती आहे बेन्झिन रिंगच्या आजूबाजूला म्हणजे काय होते, इलेक्ट्रॉन क्लाउड असते जे फिरत असते. तर हे काय करतात, हे बॉन्ड, हा बॉन्ड काय करतो ऑन द ऑर्थो पोझिशन, या ऑर्थो पोझिशनवर काय करतो, पोझिशन होऊन या इलेक्ट्रोफाईलला काय होते, अटॅच करते किंवा इलेक्ट्रोफाईल सोबत काय करते, बॉन्डिंग तयार करते किंवा बेन्झिन रिंग काय करते, इलेक्ट्रोफाईलवर काय करते, अटॅक करते. आता कोणत्या पोझिशनवर अटॅक करेल, आपली ही जी रिंग आहे ही बेन्झिन रिंग OH आहे म्हणून फिनॉल, पण ही रिंग कोणा थ्रू अटॅक करेल, एक तर ऑर्थो एक तर पॅरा. हा OH इथं काय होईल बघा, हा बॉन्ड ब्रेक झाला आणि यांनी कशा थ्रू अटॅक केलेला आहे बघा, या बेन्झिन रिंगचे जे इलेक्ट्रॉन्स क्लाउड आहे तर या इलेक्ट्रॉन्स क्लाउडनी कोणावर अटॅक केला, इलेक्ट्रोफाईलवर. कोणत्या पोझिशन थ्रू, ऑर्थो किंवा कोणत्या पोझिशन थ्रू, पॅरा. तर आपण ऑर्थो घेणार आहे, तर ऑर्थो थ्रू अटॅक केला. बरं, या इलेक्ट्रॉन्सनी जर इलेक्ट्रोफाईलवर अटॅक केलेला आहे तर या पोझिशनवर कोणता चार्ज आला, ऑफकोर्स इलेक्ट्रॉन्स निघून गेलेले आहेत बघा. हे या ऑर्थो आणि मेटाच्या मधात हा बॉन्ड होता, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे ऑर्थो थ्रू अटॅच झाले, तर या पोझिशनवर कोणता चार्ज येईल, ऑफकोर्स विच चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. बरं, गडबड काय झाली माहिती आहे का आता, की हा जो इंटरमिजिएट तुम्हाला मिळालेला आहे ना, याच्यामध्ये या फिनॉलनी किंवा या बेन्झिन रिंगनी स्वतःची एरोमॅटिसिटी लॉस केली. आता गडबड झाली, जर बेन्झिनची एरोमॅटिसिटी लॉस झाली तर तुम्हाला माहित आहे बेन्झिन म्हणा किंवा फिनॉल म्हणा याच्यामध्ये जे रिझोनन्स स्ट्रक्चर असते, हे रिझोनन्स जर लॉस झालं तर त्याची स्टॅबिलिटी कमी होऊ शकते. मग लगेच काय होते, हा पुन्हा काय करतो माहिती आहे का, इथं जशी याने एरोमॅटिसिटी जशी लॉस केली, कारण इथचा हा जो डबल बॉन्ड आहे हा तर गायब झाला, लगेच काय करतो, हा एरोमॅटिसिटी रिस्टोअर करते. आणि एरोमॅटिसिटी रिस्टोअर काय करते, फॉर स्टॅबिलिटी. आणि रिस्टोअर करण्यासाठी हा हायड्रोजन काय करते, याचे इलेक्ट्रॉन जे आहेत लगेच तो इथं देतो. आणि याने जर याचे इलेक्ट्रॉन्स इथं दिले तर काय झालं बघा बरं, काय स्ट्रक्चर मिळेल आपल्याला, हा OH आज इट इज. इथं हा बॉन्ड, हा नेक्स्ट बॉन्ड. ओके, नेक्स्ट काय होईल, या हायड्रोजनने इथे इलेक्ट्रॉन्स दिले, हा बघा बॉन्ड, एरोमॅटिसिटी रिस्टोर झाले, आले 3 पाय बॉन्ड. आणि इथं कोण अटॅच झाला,
पण हा H काय म्हणून निघून गेलेला आहे, H निघून गेला ऍज अ H पॉझिटिव्ह, कारण त्यांनी इलेक्ट्रॉन इथं दिले. बरं आता तुमच्या लक्षात येते का, हेच मेकॅनिझम सर्वांसाठी लागू होईल. जेवढे आपण रिएक्शन्स पाहणार पुढे, क्लोरिनेशन आहे किंवा ब्रोमिनेशन असेल, नायट्रेशन असेल, सल्फोनेशन असेल, फ्रेडल-क्राफ्ट रिएक्शन्स असतील, ह्या सर्व इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे, त्यांच्यामध्ये सेम मेकॅनिझम असेल. फक्त आपल्याला काय शोधावं लागेल, विच वन ऍक्ट्स ॲज अ इलेक्ट्रोफाइल. बरं याच्यावरून तुमच्या काय लक्षात येते, व्हॉट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला. इलेक्ट्रोफाइल म्हणजे याच्यावर काय चार्ज आहे, पॉझिटिव्ह, बघा इलेक्ट्रोफाइल आहे. आणि सबस्टिट्यूशन म्हणजे काय, एक इलेक्ट्रोफाइल जातो आणि एक इलेक्ट्रोफाइल येतो. तर बघा इथं काय झालं, हा इलेक्ट्रोफाइल आहे ना, हा बघा अटॅच झाला, तर H ऍज अ इलेक्ट्रोफाइल म्हणून काय झालं, निघून गेला. H पॉझिटिव्ह म्हणजे हा पण एक इलेक्ट्रोफाइलच आहे, ओके, ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. सो what is electrophilic substitution reaction? The reaction in which one of the electrophile is attached and one of the electrophile is detached. एक येतो एक जातो इलेक्ट्रोफाइल, त्याला म्हणतात इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि फिनॉल का बरं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवते, त्याच्या ऑर्थो आणि पॅरावर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी असते, जास्त, म्हणून इलेक्ट्रोफाइल एक तर कुठे अटॅच होईल, ऑर्थोला. बघा असं या पद्धतीने ऑर्थोला अटॅच झाला, किंवा सेम पद्धतीने कोणाला अटॅच होईल, पॅराला. पॅराला जरी अटॅच केला तर सपोज कोणता हायड्रोजन निघेल, हा काय म्हणून निघून जाईल, H पॉझिटिव्ह. आणि इथं कोण अटॅच होईल, इथं अटॅच होईल E. सेम पद्धतीचं मेकॅनिझम असते, हे सर्वांसाठी लागू होईल. सो इट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मेकॅनिझम ऑफ फिनॉल. ओके, सिंपल वन आहे. चला, तर हे झालं मेकॅनिझम. चला, पहिली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन पाहू आपण, जी आहे हॅलोजिनेशन. आणि हॅलोजिनेशन मध्ये आहे ब्रोमिनेशन. आता व्हॉट इज ब्रोमिनेशन, ब्रोमिनेशन लक्षात ठेवा, ब्रोमिनेशन म्हणजे असते हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय ब्रोमीन ॲटम. जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज ब्रोमिनेशन, तर सांगायचं हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय ब्रोमीन. जर तुम्हाला असं विचारलं की व्हॉट इज द ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल, तर सांगायचं हायड्रोजन ॲटम ऑफ फिनॉल, इन केस ऑफ फिनॉल पण बेन्झीन रिंगचा असतो तो, हायड्रोजन ॲटम ऑफ फिनॉल इज रिप्लेस्ड बाय ब्रोमीन, सो कॉल्ड ॲज ब्रोमिनेशन. ऍक्च्युअली ह्या ज्या रिएक्शन्स आहेत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, ह्या फिनॉलच्या बेन्झीन रिंगवर होतात, म्हणजे बेन्झीनचा H निघून जातो. ऍक्च्युअली ह्या बेन्झीनवर होणाऱ्या रिएक्शन आहेत फिनॉलच्या, बेन्झीन नॉट OH, बेन्झीनवर होणाऱ्या रिएक्शन आहेत. सो ब्रोमिनेशन, हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय ब्रोमीन. आता रिएक्शन्स कशा होतात पहा, आता लक्षात. तर पहिली आहे सिंपल, आपण काय करू माहिती आहे का, फिनॉल घेऊ. आता फिनॉल व्हेरी सिंपल. आता तुम्हाला मेकॅनिझम थ्रू काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे, की याच्या ऑर्थो आणि पॅरावर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी आहे, जास्त. नाव इट रिॲक्ट्स विथ ब्रोमीन. याला तुम्ही ब्रोमीनवर काय करा, रिॲक्ट करा. आता ब्रोमीनवर रिॲक्ट करत असताना ही ॲरोवरची कंडिशन खूप महत्वाची आहे, की जर फिनॉल वर ब्रोमिनेशन होत असेल आणि इथं तुम्ही लेस पोलर किंवा ज्याची पोलॅरिटी कमी आहे असं सॉल्व्हंट जर घेत असाल, आता पोलॅरिटी कमी आहे असं सॉल्व्हंट आहे कार्बन डायसल्फाइड और CHCl3. हा आहे कार्बन डायसल्फाइड आणि हा आहे क्लोरोफॉर्म. कोणतंही सॉल्व्हंट घ्या, हे असे सॉल्व्हंट्स आहेत की यांची पोलॅरिटी कमी आहे, किंवा जे तुम्ही डायपोल मोमेंट म्हणतात ती कशी आहे, कमी आहे. काही ठिकाणी कार्बन टेट्रा क्लोराईड पण दिलेला आहे, बऱ्याचशा बोर्ड बुक मध्ये आहे, किंवा कार्बन टेट्रा क्लोराईड, पण कार्बन टेट्रा क्लोराईडची पोलॅरिटी एकदमच कमी आहे किंवा नसल्यासारखी असते. सो आपण म्हणून हे दोन यूज करतो, एक आहे कार्बन डायसल्फाइड, एक आहे CHCl3, दॅट इज क्लोरोफॉर्म. लेस पोलर सॉल्व्हंट आहेत. आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही या ब्रोमीनला लेस पोलर सॉल्व्हंट मध्ये जर घेत असाल तर काय होते पाहू आपण, काय प्रोडक्ट मिळतात. तर आपल्याला हे माहित आहे, हा ब्रोमीन आहे Br2. या Br2 मध्ये काय असेल माहित आहे का, या हा आहे Br, हा आहे Br. या ब्रोमीन मध्ये काय होते, हेटेरोलिटिक फिशन होते. आता हेटेरोलिटिक फिशन मीन्स व्हॉट, तर हे जे ब्रोमीन मधला जो बॉन्ड आहे, हा या बॉन्ड मध्ये जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स तुटत असताना हा बॉन्ड ब्रेक होतो, फिशन होते, पण हा तुटत असताना हे इलेक्ट्रॉन्स कोणाकडे जातात, या ब्रोमीन पैकी एका ब्रोमीन कडे जातात. आपल्याला काय मिळेल, आपल्याला मिळेल हा Br. हा Br कोणता असेल, इलेक्ट्रॉन्स गेल्यामुळे पॉझिटिव्ह, आणि या Br कडे इलेक्ट्रॉन्स गेलेले शिफ्ट झालेले आहेत, म्हणून या Br वर काय चार्ज झाला, निगेटिव्ह. आणि हा कोण आहे, हा आहे आपला कोण, इलेक्ट्रोफाइल. कारण आपण कोणत्या रिएक्शन्स पाहतो, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. व्हॉट्स हॅपन हियर, या ब्रोमीन मध्ये हेटेरोलिटिक फिशन होते आणि एका ब्रोमीनवर कोणता चार्ज येतो, पॉझिटिव्ह, आणि एकावर कोणता जातो, निगेटिव्ह. आणि ज्याच्यावर पॉझिटिव्ह असेल तो कोण आहे, इलेक्ट्रोफाइल. सिम्पली आपण असं म्हणू आपल्या कन्व्हिनियन्स साठी की हा याच्यावर चार्ज कोणता आहे,
याच्यावर आहे पॉझिटिव्ह ब्रेक झाल्यानंतर, आणि याच्यावर कोणता येत असेल निगेटिव्ह. हा कोण आहे? हा आहे इलेक्ट्रोफाईल. आता हा इलेक्ट्रोफाईल आहे तर आपल्याला माहिती आहे, हा जर इलेक्ट्रोफाईल म्हणून ऍक्ट होत असेल तर हा इलेक्ट्रोफाईल या फिनॉलच्या कोणत्या पोझिशनवर अटॅच होऊ शकतो? तर ऑर्थो, पॅरा आणि कोणता? ऑर्थो. तर लक्षात ठेवा, जर सपोज तुम्ही ब्रोमिनेशन करत असाल आणि काय म्हटलं आपण, लो पोलॅरिटी किंवा लेस पोलॅरिटी असेल किंवा मिनिमम पोलॅरिटी असेल, हे लक्षात ठेवा. मिनिमम पोलॅरिटी घेत असलेले सॉल्व्हंट जर तुम्ही यूज करत असाल तर हा ब्रोमीन काय करतो, एक तर कुठे अटॅक करतो ऑर्थो किंवा कुठे अटॅच करू शकतो पॅरा. आपल्याला पॉसिबल प्रोडक्ट मिळतात हा फिनॉल, हा इलेक्ट्रोफाईल, ब्रोमीन इलेक्ट्रोफाईल कुठे अटॅक करेल ऑर्थोवर, इथचा काय काढून टाकेल हायड्रोजन. कसा निघते आपण मेकॅनिझम मध्ये पाहिलेला आहे. इथं कोण अटॅच झाला ब्रोमीन, हा आहे एक. दुसरी पॉसिबिलिटी काय आहे की हा ब्रोमीन कुठे अटॅच होऊ शकतो पॅरावर, आणि आपल्याला मिळेल विच प्रोडक्ट बघा OH, आणि इथं अटॅच झाला कोण ब्रोमीन. ओके, इथून काय निघून गेला अपोज, इथचा H आणि इथचा H आणि कोण Br. आपल्याला काय मिळेल टॉइस HBr. जर रिएक्शन बॅलन्स करायची असेल तर तुम्ही असं लिहू शकता टॉइस टॉइस. म्हणजे बघा दोन फिनॉल, एक काय भेटलं की हा ब्रोमीन. आता बघा जर तुम्ही दोन फिनॉल घेतले, इथं आपण काय घेतले टॉइस Br2, म्हणजे दोन काय झाले Br पॉझिटिव्ह, म्हणजे दोन इलेक्ट्रोफाईल. त्याच्यातला एक इलेक्ट्रोफाईल एका फिनॉलच्या कुठे अटॅच झाला ऑर्थोवर, आणि दुसरा कुठे अटॅच झाला पॅरावर. पॉसिबिलिटी आहे फक्त ही की हा ब्रोमीन लेस पोलर सॉल्व्हंट जे असतील त्यांच्या प्रेझेन्स मध्ये हा ब्रोमीन कुठे अटॅच होतो, एक तर ऑर्थो एक तर पॅरा. आणि हे तर तुम्हाला सांगायचं काम नको, व्हाय इट अटॅच टू ऑर्थो अँड पॅरा, बिकॉज इन केस ऑफ phenol is a electron donating group, that's why ortho and para carrying more electron density, that's why electrophile attached to ortho or para. तर इथं काय झालं, ऑर्थोवर अटॅच होऊ शकते किंवा पॅरावर अटॅच होऊ शकते. तर या ब्रोमीनवर पॉझिटिव्ह चार्ज का बरं आला, याच्यावर निगेटिव्ह का आला हे लक्षात ठेवा. हेटेरोलिटिक फिशन, एकावर पॉझिटिव्ह तर एकावर निगेटिव्ह. जो पॉझिटिव्ह आहे तो कोण आहे इलेक्ट्रोफाईल, आणि त्याच्यामुळे एक जर इलेक्ट्रोफाईल आहे तर हा कुठे अटॅच होईल ऑर्थो किंवा पॅरा इन प्रेझेन्स ऑफ लो पोलॅरिटी सॉल्व्हंट. ओके, काय आहे प्रोडक्ट मिळालेले आहे तुम्हाला. हा कोण आहे, हा आहे, तुम्ही याचे नाव लिहू शकता बघा, ऑर्थोब्रोमोफिनॉल. ऑर्थोवर अटॅच झाला म्हणून ऑर्थोब्रोमोफिनॉल. आणि हा कोण असेल बघा, हा जर फिनॉल तर हा कोणत्या पोझिशनवर आहे पॅरा, याला काय म्हणतात पॅरा ब्रोमोफिनॉल. आणखी याला तुम्ही IUPAC नाव लिहू शकता, हा 1 नंबर हा 2 नंबर, मग काय होईल 2 ब्रोमोफिनॉल, आणि हा पण काय होईल 1 2 3 4 ब्रोमोफिनॉल. ओके, हे नाव लिहू शकतो ऑर्थोब्रोमोफिनॉल किंवा 2 ब्रोमोफिनॉल, हा पॅराब्रोमोफिनॉल किंवा 4 ब्रोमोफिनॉल. ओके, याच्यानंतर महत्वाचं काय आहे माहित आहे का, की हा जो प्रोडक्ट आहे ना हा मिळतो तुम्हाला मायनर प्रोडक्ट, आणि हा जो आहे ना हा मिळतो तुम्हाला मेजर प्रोडक्ट. चला, आपण ऑलरेडी पण पाहिलेलं आहे की मायनर प्रोडक्ट जनरली कोणता मिळत असतो, तर मायनर प्रोडक्ट तोच मिळतो की ज्याची स्टॅबिलिटी थोडीशी कमी असते. आणि मेजर प्रोडक्ट कोणता मिळतो किंवा जास्त प्रमाणात रिएक्शन्स मध्ये कोणता प्रोडक्ट तयार होतो की ज्याची स्टॅबिलिटी कशी असते जास्त, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता पॅराब्रोमो इज मोर स्टेबल दॅन ऑर्थोब्रोमो. पण मेन प्रश्न आला ना, व्हाय इट इज मोर स्टेबल अँड व्हाय इट इज लेस स्टेबल अँड व्हाय इट इज गेटिंग मायनर प्रोडक्ट अँड इट इज मेजर प्रोडक्ट. हा 80% हा 20% का बरं भेटला, तर इथं दोन आहेत कंडिशन्स की हा का बरं मेजर किंवा हा का बरं जास्त स्टेबल. तर तुम्ही काय म्हणसाल की हा आणि या दोघांमध्ये कंपॅरिझन करू आपण. तर पॅरामध्ये काय आहे, एक तर बघा सिमेट्री आहे. नेक्स्ट काय आहे, महत्वाची कंडिशन आहे त्याच्यापेक्षा, की OH आणि Br हे एकमेकांपासून खूप दूर आहेत किंवा एकमेकांपासून 180 मध्ये किंवा दूर आहेत, त्यांच्यामुळे या दोघांमध्ये रिपल्शन होत नाही. याला म्हणतात स्टेअरिक हिंड्रन्स. नो स्टेअरिक हिंड्रन्स. आता हा शब्द काय आहे स्टेअरिक हिंड्रन्स म्हणजे काय, तर स्टेअरिक हिंड्रन्स म्हणजे सरळ सरळ लक्षात ठेवा ना, दोन बल्की ग्रुप, किंवा तुम्ही असं कन्सिडरेशन करू शकता दोन फॅट व्यक्ती ज्यांचं वजन खूप जास्त आहे त्यांना जवळ जवळ बसवलं. समजा बसमध्ये जर प्रवास करत असेल तर एका सीटवर ते दोघं बसले फॅट व्यक्ती जे आहेत, तर तुम्हाला माहिती आहे त्यांच्यामध्ये काय होईल रिपल्शन होईल, कारण ते जवळ जवळ आहेत. पण जर समजा दोन फॅट असतील किंवा बल्की ग्रुप म्हणा तुम्ही जाडजाड ग्रुप म्हणा, तर ते जर समजा दूर दूर असतील तर त्यांच्यामध्ये रिपल्शन होण्याचे चान्सेस खूप कमी असतात किंवा रिपल्शन होत नाही. तर OH आणि Br हे एकमेकांपासून खूप दूर आहेत, बल्की ग्रुप आहेत किंवा एकमेकांपासून दूर आहेत, याचे इलेक्ट्रॉन्स एकमेकांना रिपेल करू शकत नाहीत. सो नो स्टेअरिक हिंड्रन्स, नो स्टेअरिक हिंड्रन्स, नो रिपल्शन, इट इज मोर स्टेबल. आता याच्यामध्ये काय झालं बघा, हा OH आणि हा Br दोन जे ग्रुप आहेत ना बल्की ग्रुप किंवा
आपण जे म्हटलं फॅटी ग्रुप्स हे काय आहेत माहिती आहे का, एकमेकांच्या जवळ किंवा लगतच्या पोझिशनवर आहेत. त्याच्यामुळे याचं इलेक्ट्रॉन्स लोड आणि याचं इलेक्ट्रॉन्स लोड एकमेकाला काय करेल, रिपेअर करेल. हे बघा ना, याच्यावर दोन दोन पेअर, याच्यावर किती असतात, 3. तर हे एकमेकाला काय करतील, रिपेल करतील. आणि यांनी जर एकमेकाला रिपेल केलं तर हा कंपाऊंड कसा बनेल, हा कंपाऊंड लेस स्टेबल बनेल. मग हा जर स्टेरिक हिंड्रन्समुळे, यांच्यामध्ये स्टेरिक हिंड्रन्स असते, नो स्टेरिक इथं काय आहे, हियर स्टेरिक हिंड्रन्स, याच्यामध्ये जर स्टेरिक हिंड्रन्स असेल तर हे एकमेकाला रिपेल करतील. एकमेकाला रिपेल केलं तर हा कंपाऊंड कसा बनेल, लेस स्टेबल, आणि हा कसा बनेल, मोर स्टेबल. म्हणून असं म्हणतात की फिनॉल अंडरगोज ब्रोमिनेशन इन प्रेझेन्स ऑफ लेस पोलर सॉल्व्हंट दॅट इज कार्बन डायसल्फाइड और क्लोरोफॉर्म to gives orthobromophenol or and parabromophenol. But keep in mind, parabromophenol is a major product and orthobromophenol is a minor product. Why it is major product? Because it is not containing any type of steric hindrance, but here there is presence of steric hindrance because two bulky groups attached to adjacent position or nearer to each other, and it shows steric hindrance or repulsion. आणि यांनी repulsion दाखवलं, हा कसा, less stable. हे आहे मेन ब्रोमिनेशन. चला नेक्स्ट काय आहे बघा, आपल्याला हे समजलं आहे. नेक्स्ट बघा बी. जर सपोज आपण फिनॉलच घेतला, फिनॉल, आणि या फिनॉलवर जर मी ब्रोमिनेशन करणार, पण मी ब्रोमिन आता एक्सेस घेणार, आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल इथं थोडा लिमिटेड असतो असे म्हणू शकता तुम्ही, इथं एक्सेस घेणार, थ्राईस ब्रोमिन Br2. ऑफकोर्स आता आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये हेट्रोलाइटिक फिशन होणार, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असेल, याच्यावर निगेटिव्ह चार्ज असेल. फिशन नंतर इथे मी डायरेक्ट लिहून देत आहे. आणि लक्षात ठेवा इथं तुम्ही पोलर सॉल्व्हंट घ्या, यांच्यापेक्षा थोडस जास्त पोलर सॉल्व्हंट कोण घेणार, H2O. म्हणजे याचा अर्थ काय झाला, वेन फिनॉल रिएक्ट्स विथ ब्रोमिन इन वॉटर. ब्रोमिन इन वॉटर म्हणजे वॉटर काय आहे, मोर पोलर सॉल्व्हंट आहे, पोलर सॉल्व्हंट, पण कसं, जास्त. इट इज मोर पोलर. हा पण पोलर सॉल्व्हंट आहे, पण हे कशात लेस पोलर आहे. हा मोर पोलर किंवा मॅक्झिमम पोलर सॉल्व्हंट आहे कम्पेअर टू दिस. आता काय होईल, जर तुम्ही ब्रोमिनेशन करत असाल आणि एक्सेस घेतलेला आहे ब्रोमिन, बरं, ब्रोमिन जास्त घेतलेलं आहे आणि पोलर सॉल्व्हंट मध्ये घेतलेलं आहे, आता काय होईल, लक्ष द्या, सिंपल वन, काय होईल, H. आता हा तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्ह कुठे अटॅच होऊ शकते, ऑर्थो किंवा पॅरा किंवा ऑर्थो. तर हा ब्रोमिन काय करतो, लक्षात ठेवा, जास्त प्रमाणात असल्यामुळे आणि पोलर सॉल्व्हंटचे प्रेझेन्स असल्यामुळे काय होते, हे 3 ब्रोमिन, सॉरी हे 3 ब्रोमिन, हा H, हा H आणि हा H निघून जातात. आणि हे जे थ्राईस Br पॉझिटिव्ह आहेत, हा एक इथं अटॅच होतो, एक इथं अटॅच होतो, एक इथं अटॅच होते. आपल्याला काय मिळते, हा OH ऍज इट इज, इथं ब्रोमिन, इथं नेक्स्ट ब्रोमिन आणि इथं एक ब्रोमिन. काय झालं बघा बरं, ब्रोमिन 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 अटॅच झालेले आहेत H काढून, आणि इथं निघून काय गेला, थ्राईस HBr. हा कोण आहे, हा आहे. नंबरिंग जर दिली तर बघा, हा 1 2 3 4 5 and 6. काय होईल, 2 4 6, 2 4 6, 3 आहेत म्हणून ट्राय ब्रोमो फिनॉल इज अ प्रोडक्ट. म्हणजे हा मिळालेला आहे तुम्हाला इथं प्रोडक्ट. ओके, 2 4 6 ट्राय ब्रोमो फिनॉल. आता ऍक्च्युअली मध्ये बघा, ब्रोमिनेशन करत असताना तुमच्याकडे इथं 2 कंडिशन्स आहेत. ब्रोमिनेशन करत असताना काय लक्षात ठेवायचं, जर लेस पोलर सॉल्व्हंट घेतलं तर मिळतो ऑर्थोफिनॉल किंवा पॅराब्रोमोफिनॉलचं मिक्सचर. आणि जर समजा तुम्ही फिनॉलर रिएक्शन करत असाल ब्रोमिनची, पण जर सॉल्व्हंट असं घेतलं की ज्याची पोलॅरिटी जास्त आहे, तर तुम्हाला काय मिळेल, 2 4 6 ट्रायब्रोमोफिनॉल. आणि तुम्हाला हे तर माहितच आहे की हा Br पॉझिटिव्ह ऑर्थो आणि पॅरालाच काय अटॅच होतो, आणि कसा अटॅच होते, तर ऑर्थो आणि पॅरालाच अटॅच होते, कारण याच्यावर इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. आणि अटॅच कसा होते, तर Br इथं येईल आणि इथून H पॉझिटिव्ह काढून देईल. आपण ते मेकॅनिझम मध्ये पाहिलेलं आहे. तर ह्या कंडिशन्स आहेत, सिंपल रिएक्शन्स आहेत ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल. काय लक्षात ठेवायचं, पुन्हा रिपीट करतो, लेस पोलर आहे, मोर पोलर सॉल्व्हंट. लेस पोलर सॉल्व्हंट मध्ये जर रिएक्शन्स केले तर मिक्सचर ऑर्थो अँड पॅरा. त्याच्यापैकी पॅरा इज मोर स्टेबल, ऑर्थो इज लेस स्टेबल. वाय, स्टेरिक फॅक्टर तिथे इफेक्ट करतो. आणि मोर पोलर सॉल्व्हंटच्या प्रेझेन्स मध्ये जर रिएक्शन्स करत असाल तर काय भेटते, 2 4 6 ट्रायब्रोमोफिनॉल. सो इट इज ब्रोमिनेशन. सेम टाइप मध्ये तुम्ही लक्षात ठेवा क्लोरिनेशन पण करू शकता. कसं, इथं क्लोरीन घ्यायचं, ब्रोमिनच्या ऐवजी काय घ्यायचा, क्लोरीन. जर मी इथं क्लोरीन वापरला तर काय तयार होईल, फॉर एक्झाम्पल सांगत आहे, रिएक्शन तर नाही फक्त असं त्यांनी सांगितलं सेम होते. पण जर मी इथं क्लोरीन घेतला तर तुम्ही काय लिहिसाल, व्हॉट इज क्लोरिनेशन, हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बाय क्लोरीन. आणि इथं जर मी क्लोरीन घेतला तर मला काय भेटेल, ऑर्थोक्लोरोफिनॉल अँड पॅराक्लोरोफिनॉल. आणि जर जास्त प्रमाणात जर क्लोरीन घेतला तर मला काय भेटेल, 2 4 6 ट्राय क्लोरोफिनॉल. सेम पद्धतीच्या रिएक्शन्स होतात क्लोरीनच्या. तर सिलेबसला मेन ब्रोमिनेशन आहे. चला, हे झालं हॅलोजिनेशन.
CH2 आपण सेकंड आहे आपण बघू सल्फोनेशन. आता व्हेरी सिंपल वन. व्हॉट इज सल्फोनेशन? सल्फोनेशन म्हणजे हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बाय कोण? सल्फोनिल ग्रुप SO3H. दॅट इज सल्फोनिल ग्रुप. सर कोणी विचारलं तुम्हाला व्हॉट इज सल्फोनेशन तर काय सांग? सर हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बाय सल्फोनिल ग्रुप. व्हॉट इज सल्फोनिल ग्रुप? SO3H. बरं कसं होते सल्फोनेशन? कसं होते? सिंपल आहे. आपण काय करू? फिनॉल घेऊ. आपल्याकडे आहे फिनॉल. नाव इट रिॲक्ट्स विथ सल्फ्युरिक ऍसिड. याला सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिॲक्ट करणार. सल्फ्युरिक ऍसिड असा लिहून देतो HOSO3H. आता इकडे लक्ष द्या, महत्वाचं आहे. हा आहे फिनॉल, हा आहे सल्फ्युरिक ऍसिड. इथं रिॲक्शन कंडिशन दोन आहेत. जर सपोज मी जर फिनॉल घेतला आणि फिनॉलला जर सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिॲक्ट केलं तर याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल कोणतं? लक्षात ठेवा, फिनॉल जर या सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिॲक्ट होत असेल तर याच्यामध्ये SO3H वर असतो विच चार्ज? पॉझिटिव्ह. तर OH वर चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह चार्ज. आणि OH वर जर निगेटिव्ह चार्ज आहे आणि SO3H वर जर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर आपला SO3H कोण झाला? इट इज इलेक्ट्रोफाईल. महत्वाचा आहे, हा इलेक्ट्रोफाईल आहे. आता काय होईल? लक्ष द्या, इथं दोन पॉसिबिलिटी आहेत ज्या सांगून देतो मी तुम्हाला. की जर मी फिनॉलवर सल्फ्युरिक ऍसिडची रिएक्शन्स केली ऍट रूम टेम्परेचर किंवा लो टेम्परेचर किंवा रूम टेम्परेचर घेऊ. ऍट रूम टेम्परेचर जर आपण फिनॉलला जर सल्फ्युरिक ऍसिड सोबत जर रिॲक्ट करत असाल तर तुम्हाला काय मिळते प्रोडक्ट? तुम्हाला मिळतो बघा ऍज इट इज. आता हे तर तुम्हाला माहितच आहे ना, हा SO3H कुठे अटॅच होऊ शकतो? एक तर ऑर्थो, एक तर पॅरा. का बरं? हा पॉझिटिव्ह चार्ज आणि यांच्यावर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी असते? जास्त. म्हणून एक तर कुठे अटॅच होऊ शकतो? ऑर्थो. एक तर कुठे अटॅच होऊ शकतो? पॅरा. मग काय होईल बघा बरं. जर सपोज आपण सल्फ्युरिक ऍसिडला रूम टेम्परेचरवर जर समजा फिनॉल सोबत रिॲक्ट केलं तर आपल्याला काय मिळतो? ऑर्थो प्रोडक्ट. कसा बघा? OH आणि इथं कोण अटॅच होईल? इथं अटॅच होईल SO3H. ऑफकोर्स या इलेक्ट्रोफाईलने इथचा कोण काढून टाकला? हायड्रोजन. हा हायड्रोजन, हा OH काय निघून गेला? H2O. हा कोण आहे? हा, तर याचं नाव बघा काय असेल? याला म्हणतात ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड. हा आहे ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड. किंवा तुम्ही याचं दुसरं नाव असंही लिहू शकता. हा कोण आहे बघा? किती पोझिशनवर? हा 1 नंबर, तर हा 2. 2 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. दुसरं नाव बघा काय असेल? हा 1, हा 2. 2 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड किंवा मग ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड. आता हीच रिॲक्शन जर करत असताना तुम्ही कितीवर केली? 373 केल्विन टेम्परेचर म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस वर जर हीच रिॲक्शन परफॉर्म करत असाल म्हणजे तुम्ही काय घेतलं? फिनॉल घेतला. फिनॉल मध्ये कोण टाकला? सल्फ्युरिक ऍसिड. किती? 373 म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस वर काय रिॲक्शन होईल? तर आपल्याला मिळतो OH आणि हा SO3H कुठे जाणे प्रिफर करते? पॅरावर जाणे प्रिफर करते आणि आपल्याला मिळतो SO3H. याचं नाव काय असेल? पॅरा फिनॉल बेन्झीन पॅराफिनॉल सल्फोनिक ऍसिड. किंवा याचंच नाव काय देऊ शकता तुम्ही बघा बरं? 1 2 3 4 4 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड किंवा मग पॅराफिनॉल सल्फोनिक ऍसिड. प्लस हा जर सपोज पॅराला अटॅच होईल SO3 तिचा काय करत? हायड्रोजन आणि OH काय मिळण्याचे चान्सेस आहे? H2O. चला लक्ष द्या. म्हणजे इथं अर्थ काय झाला? फिनॉलला जर तुम्ही सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिॲक्ट केलं तर तुम्हाला काय मिळते? ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड. याला म्हणतात कायनेटिकली स्टेबल प्रोडक्ट. बरं काय असते मी सांगतोच तुम्हाला. कायनेटिकली स्टेबल प्रोडक्ट. पण जर सपोज तुम्ही फिनॉलला सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिॲक्ट करत असाल 373 केल्विन हाय टेम्परेचरवर तुम्हाला भेटतो पॅराफिनॉल सल्फोनिक ऍसिड. इट इज थर्मोडायनामिकली स्टेबल प्रोडक्ट. बरं हे काय आहे आता? ओके सांगतो वन बाय वन. लक्षात ठेवा, सपोज आपण काय करू? जनरल पहा, हे एक बीकर आहे. सपोज पहिली कंडिशन आणि याच्यामध्ये मी काय भरला? फिनॉल टाकला. ठीक आहे, हा फिनॉल मी याच्यात ऍड केला. याच्यामध्ये मी काय ऍड करतो आता? सल्फ्युरिक ऍसिड. याच्यामध्ये मी सल्फ्युरिक ऍसिड टाकला.
आता इकडे लक्ष द्या ना, मला जरी सपोज ही रिएक्शन परफॉर्म करायची असेल तर मी डायरेक्ट त्याला 373 केल्विन टेम्परेचर देऊ शकत नाही. मला काय करावं लागेल, पहिले तर फिनॉल घ्यावं लागेल, सल्फ्युरिक ऍसिड ऍड करावं लागेल. जसा तुम्ही फिनॉल हा सल्फ्युरिक ऍसिड सोबत मिक्स केला, तसा तुम्हाला या बीकर मध्ये काय मिळतो माहितीये का, या बीकर मध्ये तसा कोण तयार होईल, रूम टेम्परेचरवर मिक्स करसाल ना, तर तसा तुम्हाला काय भेटेल, ऑर्थोफिनॉल सल्फ्युरिक ऍसिड. जो लगेच मिळतो ना, जो प्रोडक्ट तुम्हाला म्हणजे दोन रिएजंट ऍड केल्याबरोबर जो प्रोडक्ट तुम्हाला लगेच मिळतो, तो स्टेबल असेल की लेस स्टेबल असेल, पण तो लगेच मिळतो, त्याला काय म्हणतात, कायनेटिकली स्टेबल प्रोडक्ट. लगेच मिळणारा प्रोडक्ट असतो तो कायनेटिकली स्टेबल आहे. आता मी याला हिटिंग देणे स्टार्ट करेन. याला मी हिटिंग देत आहे. आता हिटिंग किती देत आहे, वाढत आहे हिटिंग. पहिले असेल 25 सपोज रूम टेम्परेचर आहे, तर मग आता वाढून राहिलं हिटिंग, तर 30 होईल, 35, 40, 50 असं वाढत जाईल. तर कुठपर्यंत येईल, 100. जसा 100 तसा होईल ना, जसं याचं टेम्परेचर 100 होईल, तसा हा जो SO3H ग्रुप आहे हा इथून शिफ्ट होऊन कुठं भेटेल, पॅरावर शिफ्ट होईल आणि आपल्याला काय भेटेल, पॅराफिनॉल सल्फ्युरिक ऍसिड. आणि हा कसा असतो, थर्मोडायनामिकली स्टेबलचं मिनिंग आहे की ज्या प्रोडक्टची एनर्जी एकदम कमी आहे आणि ज्याची एनर्जी कमी असते तो कंपाऊंड कसा असतो, मोर स्टेबल, इन्थाल्पी फेवरेबल असते. इन्थाल्पी म्हणजे हीट ऑफ रिएक्शन, आणि त्या रिएक्शनची हीट जी आहे ही फेवरेबल असते हा प्रोडक्ट तयार करण्याच्या, त्याला म्हणतात थर्मोडायनामिकली मोर स्टेबल. साधं लक्षात ठेवा, थर्मोडायनामिक्स युनिट होईल तेव्हा तुम्हाला ते क्लिअर होईल, व्हॉट इज इन्थाल्पी वगैरे. पण आता तुम्ही एवढं लक्षात ठेवू शकता, थर्मोडायनामिकली स्टेबल जो प्रोडक्ट असतो त्याची एनर्जी कमी असते, आणि ज्याची एनर्जी कमी असते तो कंपाऊंड कसा असतो, खूप जास्त स्टेबल. म्हणजे ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड पेक्षा पॅराफिनॉल सल्फोनिक ऍसिड कसा आहे, मोर स्टेबल. पण नेहमी लक्षात ठेवायचं, एक विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असते, ते दूर करतो की जसं तुम्ही बीकर घेसाल आणि त्याच्यात सल्फ्युरिक ऍसिड ऍड केला तर रूम टेम्परेचरवर पहिले कोण भेटते तुम्हाला, ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिडच भेटते, लगेच मिळतो. त्याला तुम्ही जर टेम्परेचर देत गेले तर मग हा प्रोडक्ट याच्यामध्ये कन्वर्ट होते. म्हणून काय भेटते, आपण म्हटलं रूम टेम्परेचर हा मिळतो. जर बीकरला हिटिंग देसाल 373 केल्विन तर काय भेटतो, पॅराफिनॉल सल्फोनिक ऍसिड. किंवा तुम्हाला आणखीन एक मिक्सचर भेटू शकते, हा मिळाला ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड, हा मिळाला पॅराफिनॉल सल्फोनिक ऍसिड, किंवा असंही तुम्हाला मिक्सचर भेटू शकते. काय असेल, हा OH आणि इथं एक SO3H आणि इथं काय SO3H, हा पण तुम्हाला प्रोडक्ट मिळू शकतो 373 केल्विनला. हा कोण आहे, ऑफकोर्स आता हा तुमच्या लक्षात येईल, हा आहे SO3H, हा SO3H, हा 2 आणि 4 म्हणजे फिनॉल, हा झाला फिनॉल. फिनॉल 2,4 बघा, 2, 3, 4 म्हणजे 2,4, फिनॉल 2,4 डायसल्फोनिक ऍसिड. फिनॉल 2,4 डायसल्फोनिक ऍसिड पण इथं मिळण्याचे चान्सेस असतात. कशाला, 373 केल्विनला. हे पॉसिबिलिटी आहे. पण नेहमी लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होते की बीकर आणि बीकर मध्ये जर आपण सल्फ्युरिक ऍसिड टाकला तर नेहमी लक्षात ठेवा पहिले कोण भेटेल, ऑर्थोफिनॉल सल्फ्युरिक ऍसिडच भेटेल. कायनेटिकली स्टेबल असते, लगेच तयार होणारा प्रोडक्ट असतो. आणि मग जर तुम्ही त्याला हिटिंग देत असाल आणि 373 पर्यंत जर जात असेल तर कोण भेटते, पॅराफिनॉल सल्फ्युरिक ऍसिड. आता हे सांगायचं काम नाहीये वाय इज लेस स्टेबल, कायनेटिकली स्टेबल आहे, पण हा लेस स्टेबल काय, स्टेरिक हिंड्रन्स दोघांमध्ये, आणि याच्यामध्ये स्टेरिक हिंड्रन्स नसेल, म्हणून हा कसा आहे, मोर स्टेबल. आणि हा थोडासा लेट तयार होतो, याची एनर्जी कमी असते, याची एंट्रॉपी एन्थाल्पी जे म्हणता तुम्ही याला फेवरेबल असते, म्हणून हा थर्मोडायनामिकली कसा आहे, मोर स्टेबल. तर हे झालं सल्फोनेशन आणि हे झाली त्याची पॉसिबिलिटी. ओके, चला नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट रिएक्शन आहे नायट्रेशन. It is important reaction. Third one, important reaction is nitration. So what is nitration? You know that nitration means hydrogen atom is replaced by nitro group. याच्यावर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह. व्हेन द एनी रिएक्शन इन विच द हायड्रोजन ॲटम ऑफ द कंपाऊंड इज रिप्लेस बाय NO2 ग्रुप, देन इट इज कॉल्ड एज नायट्रेशन. जनरली नायट्रेशन होत असताना काय यूज करावा लागतो आपल्याला, नायट्रेशन म्हणजे करत असताना आपल्याला यूज करावा लागतो जनरली कॉम्बिनेशन असते नायट्रेटिंग मिक्सचरचं. नायट्रेटिंग मिक्सचर. आता नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे काय, तर नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे कॉम्बिनेशन असते HNO3 अँड H2SO4. लक्ष द्या, नायट्रेटिंग मिक्सचर इज द कॉम्बिनेशन ऑफ HNO3 आणि H2SO4. ऍक्च्युअली HNO3 आणि H2SO4 आपल्याला देते काय, तर बघा काय असते, व्हेरी सिंपल वन, HOSO3H. हा कोण आहे, हा आहे सल्फ्युरिक ऍसिड. काय होतं नेमकं, सल्फ्युरिक ऍसिड. आणि आणखी कोण आहे, कोणासोबत मिक्सचर आहे, HNO3, दॅट इज नायट्रेटिंग मिक्सचर. H पहा, आता H जर काढला आपण किंवा यालाही आपण असं लिहू शकतो, HONO2. ठीक आहे, या पद्धतीनं. हा कोण आहे, हा आहे
नायट्रिक ऍसिड. काय होते जेव्हा तुम्ही सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड या दोघांना कंबाईन करता तेव्हा काय होते बघा की हा नायट्रिक ऍसिड काय करतो, याच्यावर या ऑक्सिजनवर लोन पेअर आहे, तर याची ही लोन पेअर काय करते, या नायट्रिक ऍसिडची हे जे लोन पेअर असते ऑक्सिजनवरची म्हणजे OH हा काय करतो, या हायड्रोजनवर अटॅक करतो. सल्फ्युरिक ऍसिड इज मोर ऍसिडिक, हा काय करतो माहिती आहे का, हायड्रोजन देतो. आणि याने जर हायड्रोजन दिला तर काय होईल, हायड्रोजन दिला म्हणजे काय दिला बघा, H पॉझिटिव्ह. आणि H पॉझिटिव्ह म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स कोणावर शिफ्ट झाले, ऑक्सिजनवर. आता ऑक्सिजनवर जर शिफ्ट होत असतील तर नेमकं काय होते माहिती आहे का, की या ऑक्सिजनवर येतो निगेटिव्ह चार्ज आणि हा H कोणावर जातो, या OH जोड. आपल्याला काय मिळते, आपल्याला मिळते बघा HO हा, आणि याला कोण अटॅच झाला पुन्हा एक H, तो हा घेतला कोणाकडून, सल्फ्युरिक ऍसिड. आणि याला कोण अटॅच आहे, इथं आहे बघ, हा तर निघून गेला इकडे, याला कोण अटॅच आहे, NO2. ओके, प्लस काय मिळाला, प्लस आहे OSO3H, म्हणजे आपल्याला मिळाला OSO3H आणि याच्यावर चार्ज कोणता, निगेटिव्ह चार्ज. बरं, इथं काय होते बघा, या ऑक्सिजनवर म्हणजे या ऑक्सिजनवर यांनी इलेक्ट्रॉन पेअर हायड्रोजनला दिल्यानंतर किंवा सल्फ्युरिक ऍसिडचा हायड्रोजन घेतल्यानंतर या ऑक्सिजनवर कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह. आणि लोन पेअर किती, एक. ओके, दोन होत्या, एकच लोन पेअर राहिली, कारण एक लोन पेअर कोणाला दिली, हायड्रोजनला. आता तुम्हाला माहित आहे ऑक्सिजन, ओके, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आणि त्याच्यावर कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजेच आणखी इलेक्ट्रॉनची कमतरता तिथं झालेली आहे. म्हणजे हा ऑक्सिजन काय करेल, इलेक्ट्रॉन्स आता ओढून घेईल कोणाकडून ओढून, आता हायड्रोजनला तर आताच इलेक्ट्रॉन दिले, मग पुन्हा हायड्रोजन जोडून घेईल का, नाही, मग कोणा जोडून घेईल, नायट्रोजन जोडून. आणि हे नायट्रोजन जोडून जर यांनी इलेक्ट्रॉन्स घेतले तर आपल्याला काय मिळते बघा बरं, आपल्याला मिळते NO2, दॅट इज विच चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. कारण NO2 N वर कोणता चार्ज, पॉझिटिव्ह, प्लस काय निघून गेला, H2O. आपल्याला कोण पाहिजे, हा कोण आहे, इट इज नायट्रो ग्रुप. म्हणजे काय, व्हॉट इज नायट्रोजन, हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बाय नायट्रो ग्रुप. आणि NO2 कसा तयार होतो, तर जनरली नायट्रेटिक मिक्सचर जर घेत असाल तुम्ही HNO3 आणि H2SO4 कॉम्बिनेशन, तर तुम्हाला या होल रिएक्शन मध्ये काय मिळतो, NO2. आणि हा NO2 कोण आहे, आपला इलेक्ट्रोफाइल आहे. कारण आपण काय पाहून राहिलो, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, आणि हा आहे आपला इलेक्ट्रोफाइल. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला नायट्रेटिक मिक्सचर दिसत असेल, HNO3 आणि H2SO4 कॉम्बिनेशन दिसत असेल, त्या ठिकाणी समजून चालायचं या दोघांच्या कॉम्बिनेशन पासून तुम्हाला कोण भेटेल, इलेक्ट्रोफाइल, दॅट इज NO2 पॉझिटिव्ह तुम्हाला मिळेल. ऍक्च्युली NO2 चं स्ट्रक्चर कसं असते हे पण सांगून देतो. हा NO2 असा असतो, NO निगेटिव्ह आणि डबल बॉन्ड O, आणि याच्यावर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज. आता हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, इट टेक पार्ट्स इन रेझोनन्स स्ट्रक्चर. हा इथे डबल बॉन्ड, हा सिंगल बॉन्ड. हे आहे NO2 चं स्ट्रक्चर. या ओके, सो व्हेरी सिंपल वन, इट ऍक्ट्स ॲज इलेक्ट्रोफाइल विच इज ऑब्टेन फ्रॉम कॉम्बिनेशन ऑफ HNO3 and H2SO4. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. चला, आता ऍक्च्युअल रिएक्शन्स कशा होतात तर पहा, पहिला आपण याच्यामध्ये पण दोन पद्धतीच्या रिएक्शन्स होतात फिनॉल सोबत. कशा बघा, पहिली कंडिशन, when you are to taking phenol, now it reacts with dilute HNO2, जो तुमचा HNO3, जो तुम्ही जर याच्यासोबत या फिनॉल सोबत जर नायट्रिक ऍसिड घेत असाल आणि तो डायल्यूट घेत असाल तर काय होते, कॉम्बिनेशन काय होते बघा, HO, लक्ष द्या आपल्यासाठी लिहून देत आहे, आणि हा कोण, NO2, हा कोण आहे, HONO2, म्हणजे याचा अर्थ काय, HNO3, इट इज नायट्रिक ऍसिड. पण कोणता, हा महत्वाचा आहे, कोणता आहे, डायल्यूट आहे. हा डायल्यूट म्हणजे वॉटर असेल याच्यामध्ये. आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण काय करू, इथं 2 घेऊ, याला पण 2 घेऊ. ओके, दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ H2SO4, किंवा तुम्ही ऍट लो टेम्परेचर जरी रिएक्शन केली, सिंपल फक्त नायट्रिक ऍसिड घेऊन जरी रिएक्शन केली तरी चालेल. पण आपल्याला माहिती आहे की ऍक्च्युअल मध्ये जर नायट्रिक ऍसिड आणि H2SO4 घेत असाल तर तुम्हाला याच्यापैकी काय मिळतो, NO2. याच्यावर कोणता चार्ज मिळतो, पॉझिटिव्ह. आपण पहिल्याच केस मध्ये पाहिलेला आहे. हा आपला कोण आहे, इलेक्ट्रोफाइल. चला, नायट्रिक ऍसिड आणि H2SO4 घेतला आपण. नायट्रिक ऍसिड कसा आहे, डायल्यूट आहे. दिस रिएक्शन टेक्स प्लेस ॲट लो टेम्परेचर, दॅट इज 278 to 283 केल्विन टेम्परेचर. लो टेम्परेचर वर ही रिएक्शन होणार आहे, 278 ते 283 केल्विन टेम्परेचर. काय होते बघा बरं, इथं तुम्हाला मिळते, आता सरळ आहे ना, इथं काय मिळेल तर आपण ऑलरेडीच पाहिलेलं आहे. हा NO2 वर जर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर वी नो दॅट NO2 ऍक्ट्स ॲज अ इलेक्ट्रोफाइल, आणि इलेक्ट्रोफाइल अटॅक ऑन ऑर्थो और पॅरा पोझिशन. तर मग हा NO2 पण काय करेल, जर तुम्ही नायट्रिक ऍसिडची रिएक्शन करत असाल, डायल्यूट नायट्रिक ऍसिडची रिएक्शन करत असाल ॲट लो टेम्परेचर, तर काय होते, हा NO2 जो आहे, जो आपला इलेक्ट्रोफाइल, हा कुठे अटॅच होते, ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. आपल्याला काय मिळते, आपल्याला मिळते मिक्सचर ऑफ प्रोडक्ट. हा तर आहे OH, एक NO2 कुठे अटॅच होईल, एका फिनॉलच्या इथं, म्हणजे इथं आहे कोण,
NO2 दॅट इज तुम्ही याला काय म्हणू शकता ऑर्थो नायट्रोफिनॉल किंवा मग IUPAC काय म्हणू शकता 1 to 2 नायट्रोफिनॉल. नेक्स्ट कोण भेटेल आता हा एक कुठे अटॅच होऊ शकतो NO2 ऑर्थो तर दुसरा कुठं पॉसिबल आहे अटॅच कुठं होऊ शकतो माहितीच आपल्याला हा OH आणि एक कुठे अटॅच झाला इथं हा कोण आहे पॅरा नायट्रोफिनॉल प्लस काय निघून जाईल टॉईस H2. आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण इथं दोन घेतले ना म्हणजे तुम्हाला कन्फ्युज नको व्हायला एका तसं तुम्हाला माहिती आहे हा फिनॉल रिएक्शन्स मध्ये भरपूर सारे याचे मॉलिक्यूल असतात असे दोन घेतले नाही तरी चालतात पण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण घेणार फिनॉल. काय झालं बघा जर काय निघून गेला टॉईस OH आणि हा H आणि हा H म्हणजे टॉईस OH HH टॉईस H2 एक NO2 कुठे अटॅच होईल ऑर्थोला आणि एक कुठे अटॅच होईल पॅराला. आपल्याला काय भेटेल मिक्सचर ऑफ प्रोडक्ट दॅट इज ऑर्थो नायट्रोफिनॉल अँड पॅरा नायट्रोफिनॉल. आपल्याला असे दोन प्रोडक्ट मिळतात. ओके आता जनरली आपण पहिल्या केस मध्ये हे बघितलं की ऑर्थो प्रोडक्ट जो असतो ना हा आपल्याला मायनर भेटतो आणि जो पॅरा प्रोडक्ट असतो तो मेजर मिळत असतो. आपण जे ऑलरेडी अगोदर दोन रिएक्शन्स पाहिलेले दॅट इज ब्रोमिनेशन अँड सल्फोनेशन त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ऑर्थो प्रोडक्ट आपल्याला कसा मिळाला होता मायनर का बरं त्याच्यामध्ये काय होतं रिपल्शन होतं स्टेरिक हिंड्रन्स होतं. पण इथं उलट आहे लक्षात ठेवा या रिएक्शनला मी इम्पॉर्टंट दिलंय कारण याच्यामध्ये जो ऑर्थो प्रोडक्ट आहे ना इथं मिळणार आता हा याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं किंवा काय असायला पाहिजे स्टेरिक रिपल्शन स्टेरिक हिंड्रन्स असायला पाहिजे पण नाही यांच्यामध्ये अट्रॅक्शन आहे आणि यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळे यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे कसे आहेत आपण पाहू हा कसा असतो मोर स्टेबल. म्हणून लक्षात ठेवा जेव्हा फिनॉल अंडरगोज नायट्रेशन और फिनॉल रिएक्ट्स विथ नायट्रिक ऍसिड ऍट लो टेम्परेचर देन यू हॅव टू यूज ऑर्थो नायट्रोफिनॉल अँड पॅरा नायट्रोफिनॉल इन विच ऑर्थो नायट्रोफिनॉल इज मोर स्टेबल सो यू हॅव टू गेटिंग मेजर प्रोडक्ट आणि हा मिळेल तुम्हाला कसा मायनर प्रोडक्ट. याच्या अगोदरच्या पहिल्या दोन्ही रिएक्शन मध्ये आपल्याला हा मायनर भेटत होता इथं काय मिळाला मेजर मिळाला आणि हा पहिले कसा मिळत होता मेजर कारण आपण म्हणत होतो सिमेट्री आहे या दोघांमध्ये रिपल्शन नाही होत आहे वगैरे असं पण इथं हा मायनर मिळाला आणि इथं मेजर मिळाला. बरं आता ही कंडिशन आता हे दोघं हा एक मेजर आहे हा मायनर आहे इथं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की इथं मिळणारा ऑर्थो नायट्रोफिनॉल कसा असतो मेजर आणि पॅरा नायट्रोफिनॉल कसा असतो याच्या कम्पेअर मध्ये मायनर. बरं हा मेजर का बरं आहे तर आपण बरं हा मायनर का म्हणजे हा ऍक्च्युली काय होतं की ऑर्थो प्रोडक्ट का बरं पहिले जे ऑर्थो प्रोडक्ट होते लेस स्टेबल होते या दोघांमध्ये काय असायचं स्टेरिक हिंड्रन्स रिपल्शन असायचं पण या दोघांमध्ये रिपल्शन नाहीये. आता रिपल्शन नाहीये तर हा कोणता नवीन फॅक्टर आला तर हा फॅक्टर महत्वाचा आहे लक्षात ठेवा. पहिली कंडिशन लक्षात ठेवा ऑर्थो नायट्रोफिनॉल इज मोर स्टेबल दॅन पॅरा नायट्रोफिनॉल. सेकंड कंडिशन लक्षात ठेवायची तुम्हाला इथं की ऑर्थो नायट्रोफिनॉल आणि पॅरा नायट्रोफिनॉल तुम्हाला जे दोन प्रोडक्ट इथं मिळत आहेत मिक्सचर मिळत आहे याला तुम्ही सेपरेट करू शकता ऑर्थो अँड पॅरा नायट्रोफिनॉल कॅन बी सेपरेटेड using steam distillation. तुम्ही या दोघांना ऑर्थो नायट्रोफिनॉल आणि पॅरा नायट्रोफिनॉलला काय करू शकता सेपरेट करू शकता कशाचं यूज करून स्टीम डिस्टिलेशन. आता स्टीम डिस्टिलेशन काय असतं नेमकी ही प्रोसेस तर काहीच नाही एकदम सिंपल प्रोसेस असते. लक्षात ठेवा एक राऊंड बॉटम फ्लास्क घ्यायचं याच्यामध्ये तुम्हाला मिक्सचर भरावं लागते याला तुम्हाला अटॅच करावं लागते एका कंडेन्सरला. तुम्ही याला अटॅच करू शकता एका कंडेन्सरला या पद्धतीनं हे कंडेन्सर असेल इथं या पद्धतीची मेथड असते. ओके हे कंडेन्सर आहे याला एक इनलेट असते एक आउटलेट असते पाणी याच्यामध्ये असं फिरत राहते म्हणजे इथं कोल्ड कंडिशन प्रोव्हाइड केल्या जाते. ओके कंडेन्सर मध्ये याला काय करतात माहिती आहे का हे या पद्धतीनं असं राहते याला हिटिंग केलं जाते याला तुम्हाला हिटिंग द्यावं लागते. याच्यामध्ये मिक्सचर आहे याला हिटिंग करायचं याच्यामध्ये थर्मामीटर वगैरे पुट केलं जाते ते वेगळी कंडिशन आहे थर्मामीटर. ऍक्च्युली काय असते याच्यामध्ये जर तुमच्याकडे मिक्सचर असेल बघा काय कंडिशन असते सिंपल सांगतो व्हॉट इज डिस्टिलेशन प्रोसेस. ऍक्च्युली याच्यामध्ये आपलं मिक्सचर टाकायचं समजा आपण काय केलं ऑर्थो नायट्रोफिनॉल आणि पॅरा नायट्रोफिनॉल याच्यामध्ये ऍड केला मिक्सचर आहे. आता मिक्सचर याला हिटिंग द्या याला हिटिंग दिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की ज्याचा बॉइलिंग पॉईंट ज्या कंपोनंटचा ज्या कंपाऊंडचा बॉइलिंग पॉईंट कमी असतो तो पहिले काय होतो माहिती आहे का इव्हॉपरेट होतो आणि तो जर पहिले इव्हॉपरेट होत असेल तर पहिले तो इथं वर जाईल त्याच्या वेपर्स पहिले वर जातील आणि इथं गेल्यानंतर त्या थंड होतील कोल्ड कंडिशन आहे इथं म्हणजे इथं थंड होतील आणि इथं तो आपल्याला भेटेल. आणि लक्षात ठेवायचं नेहमी ऑर्थो नायट्रोफिनॉल कॅन बी सेपरेटेड ऑर्थो आणि नायट्रोफिनॉल जो आहे आपल्याकडे ऑर्थो अँड पॅरा नायट्रोफिनॉल जो आहे कॅन बी सेपरेटेड युझिंग स्टीम डिस्टिलेशन. ऍक्च्युअल मध्ये ऑर्थो नायट्रोफिनॉल चा जो बॉइलिंग पॉइंट आहे हा कमी असतो. लक्षात ठेवा बॉइलिंग पॉइंट ऑफ ऑर्थो नायट्रोफिनॉल
जो आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ ऑर्थो नायट्रोफिनॉल इज लेस दॅन पॅरा नायट्रोफिनॉल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बॉइलिंग पॉइंट ऑफ ऑर्थो नायट्रोफिनॉल हा कमी असतो कोणापेक्षा, पॅरा नायट्रोफिनॉल. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही या राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये जर हे मिक्सचर भरलं कोणतं ऑर्थो नायट्रोफिनॉल आणि पॅरा नायट्रोफिनॉल, तर मी पहिले सांगितलं ज्याचा बॉइलिंग पॉइंट कमी असतो तो काय होतो, पहिले इव्हॅपोरेट होतो किंवा त्याच्या पहिले वेपर्स तयार होतात. तर या मिक्सचर मध्ये, हे मिक्सचर आहे, या मिक्सचर मध्ये तुम्ही हिटिंग करत असाल, इथं हे बघा याला हिटिंग देत आहे आपण. याला हिटिंग दिल्यानंतर काय होईल, लगेच त्याच्यातून पहिले कोण असा इव्हॅपोरेट होईल, पहिले इव्हॅपोरेट होईल कोणता, ऑर्थो नायट्रोफिनॉल. कारण त्याचा बॉइलिंग पॉईंट कसा आहे, कमी आहे. आपण दिलं बॉइलिंग पॉईंट ऑफ ऑर्थो नायट्रोफिनॉल कसा आहे, लेस आहे कोणापेक्षा, पॅरा नायट्रोफिनॉल. मग लेस आहे तर पहिले कोण निघाला, ऑर्थो नायट्रोफिनॉल पहिले निघाला. निघाल्यानंतर इकडे जाईल, इथं काय आहे, आपण कंडेन्सर लावलेला आहे बघा, हे कंडेन्सर आहे, इथं कोल्ड कंडिशन असते, लगेच हा कोण्या फॉर्म मध्ये जाईल, इथं तयार झाली वाफ त्याची स्टीम, आणि इथं कोण्या फॉर्म मध्ये येतो पुन्हा, इथं येईल तो लिक्विड स्टेट मध्ये. इथं पुन्हा तो कोल्ड होईल किंवा थंड होईल, आणि थंड झाल्यामुळे वेपर्स कशामध्ये कन्वर्ट होतात, लिक्विड स्टेट, आणि आपल्याला इथं काय भेटेल, ऑर्थो प्रोडक्ट. इथं कोण राहील, इथं ऍज इट इज राहील पॅरा प्रोडक्ट, म्हणजे पॅरा नायट्रोफिनॉल इथंच राहील. ही कोणती कंडिशन, ही स्टीम डिस्टिलेशन आहे, आणि या स्टीम डिस्टिलेशनच्या मदतीनं आपण काय करू शकतो, ऑर्थो नायट्रोफिनॉल आणि पॅरा नायट्रोफिनॉलला काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. बरं आता मेन प्रश्न हा पण आहे की बॉइलिंग पॉइंट ऑफ ऑर्थो नायट्रोफिनॉल, हा लक्षात ठेवा, बॉइलिंग पॉइंट ऑफ ऑर्थो नायट्रोफिनॉल का बरं कमी आहे आणि पॅरा नायट्रोफिनॉलचा बॉइलिंग पॉइंट का बरं जास्त आहे, हा पहिला क्वेश्चन. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, हा सर मेजर प्रोडक्ट का बरं आहे, कारण यांच्यामध्ये का बरं रिपल्शन नाहीये. म्हणजे याचं आन्सर एकच आहे जे मी तुम्हाला सांगतो, तर लक्षात ठेवा काय मिनिंग आहे. म्हणजे काय, पुन्हा रिपीट, बॉइलिंग पॉइंट ऑफ नायट्रोफिनॉल जो आहे ऑर्थो नायट्रोफिनॉल, याचा बॉइलिंग पॉइंट का बरं कमी आहे आणि पॅरा नायट्रोफिनॉलचा बॉइलिंग पॉइंट का बरं जास्त आहे, किंवा हा का बरं मेजर आहे, हा का बरं मायनर आहे. ह्या कंडिशन तुम्हाला पहिले लक्षात ठेवायचे त्याच्याविषयी. चल पाहू नेमकं काय आहे. इथं काय झालं, आपल्याला दोन प्रोडक्ट मिळाले आहेत, कोणतं, ऑर्थो नायट्रोफिनॉल आणि पॅरा नायट्रोफिनॉल. ऍक्च्युली होते काय, या ऑर्थो नायट्रोफिनॉल मध्ये काय होते आणि पॅरा नायट्रोफिनॉल मध्ये काय होते, हा का बरं मेजर आणि हा का बरं मायनर आहे. तर लक्ष द्या इकडे, सिंपल स्ट्रक्चर ड्रॉ करून देते. हा कोण आहे, फिनॉल, आणि याला कोण आहे, ऑर्थो पोझिशनला कोण आहे, NO2 ग्रुप. NO2 आपल्याला माहिती आहे या फॉर्म मध्ये असतो, NO2 O निगेटिव्ह डबल बॉन्ड OB. पहिले सांगितलं तुम्हाला NO2 चं स्ट्रक्चर कसं राहते. चला, जर समजा तुम्ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर कन्सिडरेशन मध्ये आणली, तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजनवर कोणता चार्ज येतो, निगेटिव्ह, आणि या हायड्रोजनवर चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह. का बरं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कन्सेप्ट, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. आता काय लक्षात येते बघा, हा आहे ऑर्थो नायट्रोफिनॉल, इट इज ऑर्थो नायट्रोफिनॉल. या ऑर्थो नायट्रोफिनॉल मध्ये काय होते, या हायड्रोजनवर आहे पॉझिटिव्ह, ऑक्सिजनवर आहे निगेटिव्ह. इट शोज फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आणि या फोर्स ऑफ अट्रॅक्शन, कारण याच्यावर H पॉझिटिव्ह, याच्यावर ऑक्सिजनवर कोणता आहे निगेटिव्ह, इट शोज फोर्स ऑफ अट्रॅक्शन. याला म्हणतात इंट्रा मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. लक्षात ठेवा, यांच्यामध्ये इंट्रा मॉलिक्युलर, इंट्रा म्हणजे काय, त्या मॉलिक्युलच्या मध्ये, इंट्रा म्हणजे विदिन, त्या मॉलिक्युलच्या मॉलिक्युल मध्येच काय झालं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्याच्यामुळे काय झालं, OH आणि NO2 यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळे हा कंपाऊंड कसा आहे, हा मोर स्टेबल कंपाऊंड आहे, किंवा हा आपल्याला कसा भेटतो, मेजर प्रोडक्ट. कारण आपण काय केलं, पहिल्या केसमध्ये ब्रोमिनेशन आणि सल्फोनेशन मध्ये पाहिलं की इथं जे ग्रुप अटॅच असत होते त्यांच्यामध्ये स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे स्टेरिक रिपल्शन असायचं, ते एकमेकाला दूर लोटायचे. पण OH आणि NO2 नी एकमेकाला दूर लोटला का नाही, यांच्यामध्ये तर काय तयार झाला, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे हे कसे आले, जवळ. हे जर जवळ आले तर काय झालं, ऑर्थो नायट्रोफिनॉल कसं झाला, मोर स्टेबल. भाई एकच आन्सर सांगायचं, भाई ऑर्थो नायट्रोफिनॉल इज मोर स्टेबल और इट गेटिंग यू हॅव टू गेटिंग मेजर प्रोडक्ट बिकॉज इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग किंवा इंट्रामॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जरी म्हटलं तरी चालेल. तर त्याच्यामुळे काय होते, हा कंपाऊंड तुम्हाला कसा भेटते, मेजर. मग याच्यामध्ये असं होऊ शकतं का, पॅरा नायट्रोफिनॉल मध्ये इंट्रामॉलिक्युलर असं होऊ शकते का, नाही. हा एकदम दूर आहे आणि हा एकदम दूर आहे, म्हणजे एकमेकाला अपोजिट आहे. असं हायड्रोजन बॉन्डिंग यांच्यामध्ये तयार होऊ शकत नाही, कोणामध्ये, पॅरा नायट्रोफिनॉल. मग याच्यामध्ये इंट्रामॉलिक्युलर पहिले ऍक्च्युली या ग्रुपने दूर एकमेकाला दूर लोटायला पाहिजे होतं, पण हे दूर न लोटला जाता काय झाले, अट्रॅक्ट झाले, म्हणून हा कसा भेटला, मोर स्टेबल और कसा भेटला, मेजर प्रोडक्ट. समजलं, इथं स्टेरिक हिंड्रन्स नाही, इथं काय अट्रॅक्शन आहे. आणि बघा ना, अट्रॅक्शन मध्ये रिंग कोणती तयार झाली बघा, किती मेंबर, 1 2 3 4 5 6, हे 6 मेंबर तर आहेत. पुन्हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, या हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट झालं, त्याच्यामुळे इथंही काय झालं, 1
हेक्सागोनल किंवा इथं 6 मेंबर रिंग तयार झाली आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा 6 मेंबर रिंग तयार होत असते कुठेही त्याच्यामध्ये स्ट्रेन कमी असते, त्याच्यामध्ये रिपल्शन, त्या रिंगच्या आतमध्ये रिपल्शन कमी असते, ती रिंग कशी असते मोर स्टेबल, म्हणून इथे हेक्सागोनल रिंग पण तयार झाली, या दोघांमध्ये अट्रॅक्शन पण आहे आणि म्हणून हा प्रोडक्ट कसा आहे, ऑर्थोनायट्रोफिनॉल कसा आहे, मेजर प्रोडक्ट. आता हा बघू आपण या पॅरानायट्रोफिनॉल मध्ये नेमकं काय असते. तर पॅरानायट्रोफिनॉल असा असेल बघा, हा एक सिंपल आहे बघा, हा आहे एक पॅरा, इथं असेल कोण यल आणि याला कोण अटॅच असेल ओ निगेटिव्ह आणि कोण हो, हा कोण आहे, हा पॅरानायट्रोफिनॉल एक. याच्यामध्ये तर काही इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग नसेल, कारण हा खूप दूर आहे, हाही खूप दूर आहे, निगेटिव्ह आणि हायड्रोजन यांचं अंतर खूप आहे, एकमेकाला अपोजिट आहे. मग काय होते, आणखी जर दुसरा मॉलिक्यूल घेतला तुम्ही तर पॅरानायट्रोफिनॉलचा एकच मॉलिक्यूल भरपूर सारे असू शकतात, तर तुम्ही समजा आणखी घेतले तर काय होईल बघा, दुसरा हा आहे एच, हा आहे ओ, हा कोण आहे पुन्हा, हा झाला ओ एच आणि कोण आहे इथं एन आणि ओ निगेटिव्ह डबल बॉन्ड ओ, हा दुसरा आहे. आता काय लक्षात येते बघा बरं, या ऑप्शनवर तर निगेटिव्ह आहे, हा ओ एच काय आहे, याच्यावर पुन्हा कोणता चार्ज निगेटिव्ह, याच्यावर काय आहे पॉझिटिव्ह चार्ज. बरं काय होईल बघा, इथं कोणता चार्ज निगेटिव्ह, इथं कोणता चार्ज पॉझिटिव्ह. ओके, का बरं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कन्सेप्ट. बरं आता काय होईल पहा बरं, पहा हा एक मॉलिक्यूल पॅरानायट्रोफिनॉलचा, हा दुसरा मॉलिक्यूल पॅरानायट्रोफिनॉलचा, यांच्यामध्ये पण काय असू शकते, हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते आणि ही आहे ती हायड्रोजन बॉन्डिंग. पण यांच्यामध्ये जे असणारी हायड्रोजन बॉन्डिंग आहे, हा कोण आहे, पॅरानायट्रोफिनॉल आहे आणि पॅरानायट्रोफिनॉल मध्ये असणारी हायड्रोजन बॉन्डिंग तुमच्या काय लक्षात येते, इंट्रामॉलिक्युलर नाहीये, काय दोन मॉलिक्युल्स मध्ये आहे, ते सेमच मॉलिक्यूल, एक हा एक आणि एक दुसरा, पण दोन मॉलिक्यूल मध्ये ती हायड्रोजन बॉन्डिंग आहे, म्हणून याला म्हणतात इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. लक्ष द्या, व्हेरी सिंपल वन, हे काय इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि ही कोणती आहे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. व्हॉट इज इंटरमॉलिक्युलर, जेव्हा दोन मॉलिक्यूलच्या मधामध्ये जर हायड्रोजन बॉन्डिंग येत असेल, दोन मॉलिक्यूलच्या मधात जर हायड्रोजन बॉन्डिंग येत असेल तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि जर एकाच मॉलिक्यूलच्या त्या मॉलिक्यूल मध्येच जर हायड्रोजन बॉन्डिंग येत असेल तर इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इथं आहे लक्षात ठेवा, पॅरानायट्रोफिनॉल हॅव्हिंग इंट्रामॉलिक्युलर ऑर्थोनायट्रोफिनॉल हॅव्हिंग intramolecular hydrogen bonding and paranitrophenol having intermolecular hydrogen bonding. And we know that if the any molecule which having intermolecular hydrogen bonding, then it shows high boiling point. लक्षात ठेवा, या दोघांमध्ये लक्ष द्या. ऍक्च्युली बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय असते, बॉइलिंग पॉईंट म्हणजे तुम्हाला काय करावं लागते, त्या पदार्थाला हिटिंग करावं लागते, त्या पदार्थाला हिटिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते ब्रेक होतात आणि तो मॉलिक्यूल काय होते, कोणत्या फॉर्म मध्ये जाते, वेपर फॉर्म मध्ये. म्हणजे तुम्हीच काय म्हणता, ऍट विच टेम्परेचर किंवा बॉइलिंग पॉईंट म्हणजे असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरवर तो पदार्थ कोणत्या स्टेट मध्ये जाते, वेपर फॉर्म मध्ये. पण वेपर फॉर्म मध्ये जाते याचा अर्थ काय, त्याच्यामधला कोणता बॉन्ड ब्रेक होत असतो, त्याच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो ब्रेक होते. तर लक्षात ठेवा ना, हा एक ऑर्थोनायट्रोफिनॉल आहे. आणखीन एक जर दुसरा ऑर्थोनायट्रोफिनॉल जर तुम्ही घेतला तर त्यांच्यामध्ये असा स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाहीये, म्हणजे दोन मॉलिक्यूल इथं एकमेकाला इझिली जॉईन नाहीये. हा एक ऑर्थोनायट्रोफिनॉलने काय केलं, स्वतःच्या स्वतःमध्ये एकटा म्हणजे स्वतःच्या स्वतःमध्ये बॉन्ड तयार करून घेतला, दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत तो बॉन्ड तयार करत नाही ऑर्थोनायट्रोफिनॉल. मग आता जर या ऑर्थोनायट्रोफिनॉलच्या दुसऱ्या ऑर्थोनायट्रोफिनॉल सोबत जर बॉन्ड नाहीये तर ते इझिली तुम्ही हिटिंग केल्यानंतर निघून जातील, इव्हॅपोरेट होतील, म्हणजे लो बॉइलिंग पॉईंट. पण पॅरानायट्रोफिनॉल मध्ये काय आहे, पॅरानायट्रोफिनॉल मध्ये एका पॅरानायट्रोफिनॉलनी दुसऱ्या पॅरानायट्रोफिनॉल सोबत काय बॉन्ड तयार केला, म्हणजे इथे एकमेकाला हे मॉलिक्यूल जॉईंट आहे आणि याच्यामध्ये मॉलिक्यूल तुम्हाला सेपरेट करणे याच्यासाठी तुम्हाला हाय टेम्परेचर द्यावं लागेल. म्हणजे याचा अर्थ काय झाला माहिती आहे का, हे मी तुम्हाला सिंपल कंडिशन सांगू शकतो. समजा कन्सिडर करा की पॅरानायट्रोफिनॉल एक आहे आणि आणखीन एक पॅरानायट्रोफिनॉल आहे. म्हणजे इथं सांगतो, लक्ष द्या, हा एक मॉलिक्यूल हा एक ऑर्थोनायट्रोफिनॉल आहे आणि हा एक ऑर्थोनायट्रोफिनॉल दुसरा आहे. हा एक मॉलिक्यूल, हा दुसरा मॉलिक्यूल, ऑर्थोनायट्रोफिनॉल. मी काय म्हणत आहे, ऑर्थोनायट्रोफिनॉल आणि ऑर्थोनायट्रोफिनॉल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाहीये, हे एकमेकांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन दाखवतात स्वतःच्या स्वतःमध्ये. म्हणजे हे स्वतःच्या स्वतःमध्येच काय खुश आहे. मग त्याच्यामुळे काय होते माहिती आहे का, हे एकमेकांसोबत कोणताही कॉन्टॅक्ट ठेवत नाही किंवा कोणताही अट्रॅक्शन नाहीये. मग मी जर याला हिटिंग केली तर हे लगेच इझिली काय म्हणतात, निघून जातात, कारण यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बॉन्डिंग नाहीये. कोणामध्ये, ऑर्थोनायट्रोफिनॉल, इझिली निघून जातात, म्हणजे लो बॉइलिंग पॉईंट. पण जर मी म्हटलं की एक पॅरानायट्रोफिनॉल आहे आणि दुसरा पण पॅरानायट्रोफिनॉलचा मॉलिक्यूल आहे आणि यांच्यामध्ये काय असते बघा, यांच्यामध्ये हे एकमेकांच्या मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. हा
याला म्हणतात इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता काय करावं लागेल, मला जर याला उडवायचं असेल किंवा याला जर व्हेपराइज करायचं असेल तर मला हा बॉन्ड तोडावा लागेल. बघा, ऑर्थोनायट्रोफिनॉल मध्ये हा बॉन्ड नव्हता, पण पॅरानायट्रोफिनॉल मध्ये हा बॉन्ड आला आणि पॅरानायट्रोफिनॉल मध्ये हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी मला जास्त टेम्परेचर द्यावं लागेल. म्हणजे याचा बॉइलिंग पॉईंट कसं आहे, हायर बॉइलिंग पॉईंट. समजलं मग? तर ही कंडिशन आहे की ऑर्थोनायट्रोफिनॉल आणि पॅरानायट्रोफिनॉलला तुम्ही इझिली सेपरेट करू शकता विथ द हेल्प ऑफ स्टीम डिस्टिलेशन. कसं, तर याचा बॉइलिंग पॉईंट कमी असतो, याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. बरं, याचा बॉइलिंग पॉईंट का बरं कमी आहे, तर हा फक्त इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दाखवते, दुसऱ्यासोबत मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन दाखवत नाही, दुसऱ्या याच्याच मॉलिक्युल सोबत फोर्स ऑफ अट्रॅक्शन दाखवत नाही, इझिली निघून जाऊ शकतो, इझिली ऑपरेट होतो. म्हणून पहा, आता पॅरानायट्रोफिनॉल हा काय आहे माहिती आहे का, इथे मायनर प्रोडक्ट मिळते हे तर आपल्याला माहिती आहे, पण हा याचा बॉइलिंग पॉईंट कसा आहे, याचा बॉइलिंग पॉईंट थोडासा जास्त आहे. का बरं हायर आहे, कारण यांच्यामध्ये काय इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, हा एक मॉलिक्युल आणि हा एक मॉलिक्युल, हे असे दोन म्हणजे असे पूर्ण चेनच राहते. याचे जे मॉलिक्युल्स असतात पॅरानायट्रोफिनॉलचे एकमेकाला अटॅच असतात, त्याच्यामुळे यांना तोडण्यासाठी तुम्हाला हायर एनर्जी द्यावी लागेल, हायर टेम्परेचर द्यावं लागेल, म्हणून याचा बॉइलिंग पॉईंट कसा आहे, जास्त. म्हणजे हे तुम्ही कशाने सेपरेट करू शकता. यू हॅव टू यूज्ड स्टीम डिस्टिलेशन. सो इट इज इम्पॉर्टंट, नोट डाऊन करायचं आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. दोनच पॉईंट लक्षात ठेवायचे की या कंडिशन मध्ये ऑर्थोनायट्रोफिनॉल मिळतो तो मेजर असतो, पॅरानायट्रोफिनॉल हा मायनर असतो. हा मेजर का बरं आहे, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हा मायनर का बरं, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. याच्यामध्ये रिपल्शन नाहीये, पण यांच्यामध्ये जरी इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे तरी याचा बॉइलिंग पॉईंट कसा आहे, कमी आहे. याचा बॉइलिंग पॉईंट कसा आहे, जास्त आहे. म्हणून यांना तुम्ही कशाने सेपरेट करू शकता, स्टीम डिस्टिलेशन. ओके, इट इज ऑल अबाउट नायट्रेशन. झालं एक. सपोज आपण जर कंडिशन चेंज केली, हे समजलं, नोट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट आपण सेकंड कंडिशन काय आहे पहा. आपण नायट्रेशनच करणार, थोडंसं वेगळ्या पद्धतीने असेल. बघा, सपोज आपण घेतला पुन्हा फिनॉल आणि आता काय करू, थोड्याशा कंडिशन चेंज करू. काय आहे, यू आर टू टेकिंग फिनॉल अँड इट रिॲक्ट्स विथ कन्सन्ट्रेटेड HNO3. लक्षात ठेवा, पहिल्या केस मध्ये काय होतं, डायल्यूट. इथं काय, कन्सन्ट्रेटेड HNO3 अँड कन्सन्ट्रेटेड H2SO4 चं आपण कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. आता याचं मिनिंग काय आहे, डायल्यूट म्हणजे काय, त्याच्यामध्ये पाणी आहे. आता ज्याच्यामध्ये पाणी आहे त्याच्यामध्ये HNO3 चे मॉलिक्युल कसे असतील, कमी. आता कन्सन्ट्रेटेड म्हणजे काय, इथं फक्त HNO3 चे मॉलिक्युल आहेत, याचा अर्थ काय, HNO3 कसा असेल, जास्त. आता HNO3 जास्त आहे, कन्सन्ट्रेटेड H2SO4 ची जर तुम्ही कंडिशन वापरत असाल, आपल्याला हे माहितच आहे, HNO3 आणि H2SO4 च्या कॉम्बिनेशन पासून आपल्याला काय भेटते, आपल्याला काय भेटते, HNO3 आणि H2SO4 मिळून आपल्याला काय मिळत असतो, NO2 हा मिळतो. पण हा कसा असेल, हा जास्त प्रमाणात असेल, कारण कन्सन्ट्रेटेड HNO3 घेतलेला, तर NO2 चं प्रमाण कसं असेल, जास्त. आणि ज्या ठिकाणी तुम्ही फिनॉलला रिॲक्ट करसाल कन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कन्सन्ट्रेटेड H2SO4, देन व्हॉट्स हॅपन हिअर. आता हे तर तुम्हाला माहितीच आहे ना, फिनॉल मध्ये जो OH आहे हा ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे आणि NO2 HNO3 आणि H2SO4 च्या कॉम्बिनेशन मध्ये इथं जे तयार होणारे NO2 आहे ते जास्त आहेत, तर हे कुठं अटॅच होतील. ओके, ऑर्थो पॅरा अँड ऑर्थो. आपल्याला काय भेटेल, आपल्याला मिळेल बघा NO2 आणि काय NO2, आणि इथून काय निघून जाणार आहे, H आणि याच्यातला NO2 मधला इथं असा असतो ना HO. ओके, तर काय निघून जाणार, OH. आपल्याला काय भेटेल, थ्राइस H2O. बरं, हा कोण आहे, हा बघा लक्षात ठेवा, कन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतलं, हा मिळाला तुम्हाला. याला म्हणतात नंबरिंग. बघा 1 2 3 4 5 and 6. काय नाव होईल, याचं नाव होईल 2 4 6 ट्राय नायट्रोफिनॉल. ओके, इट इज 2 4 6 ट्राय नायट्रोफिनॉल. लक्षात ठेवा, कमर्शियली इट इज कॉल्ड ॲज पिक्रिक ऍसिड. यालाच नाव, हे नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला. इट इज ऑल्सो कॉल्ड पिक्रिक ऍसिड विच इज यूज्ड ॲज अ एक्सप्लोजिव्ह. हा एक्सप्लोजिव्ह म्हणून यूज होतो आणि हा आहे पिक्रिक ऍसिड. म्हणजे याचा अर्थ काय, व्हेन फिनॉल रिॲक्ट्स विथ कन्सन्ट्रेटेड HNO3 and कन्सन्ट्रेटेड H2SO4 टू गिव्स पिक्रिक ऍसिड विच ऍक्ट्स ॲज अ एक्सप्लोजिव्ह. आणि हे महत्वाची रिएक्शन आहे की पहा, काय लक्षात ठेवायचं, डायल्यूट जर घेतला फिनॉलवर, जर डायल्यूट HNO3 ची रिएक्शन केली असती तर ऑर्थो आणि पॅरा प्रोडक्ट मिळण्याचे चान्सेस. आणि जर कन्सन्ट्रेटेड यूज करत असाल तर काय भेटतो, पिक्रिक acid. But keep in mind student, it is not the important reaction to formation of picric acid. जरी इथं picric acid भेटत असेल तुम्हाला, phenol reacts with concentrated HNO3 and H2SO4 to give picric acid, no doubt it is used as explosive. पण याच्यामध्ये जो picric acid चा yield मिळतो ना, आता ऑफकोर्स ना, आपल्याला सर्व आपण जो प्रोडक्ट असतो त्याचं जे yield असेल, त्याचं जे प्रमाण असेल, हे किती मिळते त्याच्यावर डिपेंड करते. पिक्रिक ऍसिड जर एक्सप्लोजिव्ह जर तुम्ही यूज करणार, तर हा यूज करत असताना किंवा हा तयार करत असताना जास्त प्रमाणात तयार झाला पाहिजे, तर हा जास्त प्रमाणात तयार होत नाही या रिएक्शन मध्ये. सो याचं जे yield आहे, हे yield कसं राहते,
इट गिव्स पुअर यील्ड. लक्षात ठेवा या केसमध्ये काय होते, फिनॉलला जर तुम्ही कन्सन्ट्रेटेड HNO3 आणि H2SO4 सोबत जर रिॲक्ट करत असाल तर आपल्याला भेटतो 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल, दॅट इज पिक्रिक ऍसिड. आणि इथं हा याचा जो प्रोडक्ट आहे हा एकदम कमी प्रमाणात मिळते. म्हणजे ही रिॲक्शन या रिॲक्शनद्वारे तुम्ही कोणाला तयार करत नाही, पिक्रिक ऍसिडला तयार करत नाही, कारण इथं मिळणारा याचा जो यील्ड असतो पुअर यील्ड असतो किंवा एकदम कमी प्रमाणात असतो. ओके, मग नेमकी कोणती रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये पिक्रिक ऍसिड तयार होईल, तर लक्षात ठेवा आपण पाहू, ते पण सांगून देतो तुम्हाला. ओके, याच्यामध्ये पिक्रिक ऍसिड तयार होते पण यील्ड प्रॉपर नाहीये. मग काय होते, पहिले घ्यायचा फिनॉल. लक्षात ठेवा हे रिएक्शन माहिती आहे आपल्याला. नाव इट रिॲक्ट्स विथ H2SO4. याला फिनॉल घ्यायचा, फिनॉलला पहिले कोणासोबत रिॲक्ट करायचं, H2SO4. यू नो दॅट आपण पहिलेच रिएक्शन पाहिलेले आहे, दॅट इज सल्फोनेशन. आणि सल्फोनेशन झाल्यानंतर आपल्याला इथं काय मिळतो, लक्षात ठेवा इथं मिळतो तुम्हाला हा SO3H. आपल्याला माहित आहे काय हा नाव, याचं नाव फिनॉल. हा फिनॉल, हा कोण आहे फिनॉल. बघा नंबरिंग 1 2 3 4 5 and 6. काय झालं, फिनॉल 2,4 डाय सल्फोनिक ऍसिड. आपण पाहिलेलं आहे की फिनॉलवर जर तुम्ही H2SO4 ची रिएक्शन करसाल, सल्फोनेशन करसाल तर तुम्हाला मिक्सचर ऑफ प्रोडक्ट मिळू शकते. त्याच्यातला आपण कोण घेतला, फिनॉल 2,4 डाय सल्फोनिक ऍसिड. नाव इट रिॲक्ट्स विथ HNO3. याला तुम्ही कन्सन्ट्रेटेड HNO3 सोबत रिॲक्ट करा तर आपल्याला काय प्रोडक्ट मिळतो. इफ यू आर टू रिॲक्ट विथ कन्सन्ट्रेटेड HNO3 देन आपल्याला मिळतो NO2 and NO2, दॅट इज 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल कॉल्ड ॲज पिक्रिक ऍसिड. हा, पण या रिॲक्शन मध्ये काय असते माहिती आहे का, याचा जो यील्ड आहे ना हा 90% पर्यंत मिळतो किंवा मॅक्झिमम यील्ड मिळते. लक्षात ठेवा मॅक्झिमम यील्ड. आता ऍक्च्युअली मॅक्झिमम यील्ड, मिनिमम यील्ड काय असते, पुअर यील्ड काय असते, लक्षात ठेवा. जो तुम्ही रिॲक्टंट घेता ना, जे तुम्ही रिॲक्टंट घेतलं, इथं कोण घेतला, फिनॉल आणि कन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कन्सन्ट्रेटेड H2SO4. हे घेतलं समजा तुम्ही 10 किलो फॉर एक्झाम्पल, किंवा या दोघांचं कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही हे सर्व घेतले 10 किलो, या दोघांना मिळून 10 किलो घेतला आणि आपल्याला पाहिजे होता 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल, हा भेटला 1 किलो. मग 9 किलो तो वेस्ट केला आपला. म्हणजे आपण घेतला हा रिॲक्टंट घेतला 10 किलो, प्रोडक्ट भेटला 1 किलो. तर आपला याच्यामध्ये लॉस आहे ना, कारण 9 जो आहे आपला, जो आपला म्हणतो 9 किलो हा आपला लॉस आहे. पण इथं असं नसते. जर तुम्ही फिनॉल आणि या पद्धतीने H2SO4 आणि नायट्रिक ऍसिड HNO3 या पद्धतीने जर रिएक्शन केली तर तुम्हाला 90% मिळते. म्हणजे तुम्ही जर 10 किलो जर तुम्ही रिॲक्टंट घेतले तर काय होते, 10 किलो जर तुम्ही रिॲक्टंट घेतले तुम्हाला 9 किलो काय मिळतो, पिक्रिक ऍसिड मिळू शकतो. म्हणजे 90% तुम्हाला इथं प्रोडक्ट मिळतो. इथे किती मिळाला होता फक्त 1 किलो. 10 किलोला 1 किलो, इथे 10 किलोला हा किती मिळाला, 9 किलो. म्हणजे एक्झॅक्ट याला काय म्हणतात माहिती आहे का, सिंपल समजण्यासाठी सांगत आहे मी तुम्हाला. ऍक्च्युअली जेव्हा या रिएक्शन इंडस्ट्रीज मध्ये केला जातं तेव्हा टन मध्ये असतात. ओके, 1 टन 2 टन 5 टन अशा असतात. पण आपण जस्ट सिम्पली सांगितलं. याच्यामध्येही हा मिळतो 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल, दॅट इज पिक्रिक ऍसिड. पण इथं पुअर यील्ड आहे. मग एक्झॅक्ट कोणती रिएक्शन आहे, तर फिनॉलला पहिले काय करायचं, सल्फोनेशन करायचं. तुम्हाला भेटतो फिनॉल 2,4 डायसल्फोनिक ऍसिड. आणि याच्यावर मग कन्सन्ट्रेटेड HNO3 दॅट इज नायट्रेशन करायचे. तुम्हाला काय भेटेल, पिक्रिक ऍसिड. आणि ही जी रिएक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला पिक्रिक ऍसिडचा यील्ड हा गुड मिळतो, चांगला मिळतो. ओके, हे आहे नायट्रेशन. ओके, व्हेरी सिंपल प्रोसेस. चला नेक्स्ट आहे आणि लास्ट रिएक्शन पाहू आपण आजच्या लेक्चर मध्ये. ती आहे 4th वन, फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन. फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन. बरं काय असतात फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन ज्या आहेत त्या काय आहेत पहा. फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन 2 पद्धतीचे असतात. एक आहे मिथिलेशन आणि बी आहे असिलेशन किंवा असायलेशन म्हटलं जाते. ह्या 2 पद्धतीच्या असतात. आता मिथिलेशन आणि असायलेशन आहेत. आपण पहिली पाहू कोण, मिथायलेशन काय आहे. ओके, फ्रिडल-क्राफ्ट मिथायलेशन काय, व्हेरी सिंपल रिएक्शन्स असतात. या लक्ष द्या. आपण घेणार फिनॉल. नाव वी आर टू टेकिंग फिनॉल. आता फिनॉलला कोणासोबत रिॲक्ट करतात, नाव फिनॉल रिॲक्ट्स विथ CH3Cl. हा आहे फिनॉल. आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण हे 2 मॉलिक्यूल घेऊ. नाव इट रिॲक्ट्स विथ, लक्षात ठेवा जेव्हा फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन तुमच्याकडे येतील तर फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन या नेहमी कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होतात,
अनहायड्रस AlCl3. हा अनहायड्रस AlCl3 काय असतो? इट ऍक्ट्स ॲज अ कॅटलिस्ट, किंवा याला तुम्ही दुसरं नाव पण माहिती आहे तुम्हाला. हा कोण आहे? हा आहे लेविस ऍसिड. पण या रिएक्शन मध्ये हा कोण यूज होते? कॅटलिस्ट. हा कोण आहे बघा? मिथिल chloride. So phenol reacts with methyl chloride, okay, in presence of anhydrous AlCl3. आपल्याला काय मिळते इथं? आपल्याला ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे. आता इथं कंडिशन काय? इथं आपल्याला हे शोधायचं इलेक्ट्रोफाइल कोण आहे. तर इलेक्ट्रोफाइल कसा मिळत असतो माहिती आहे का? या पद्धतीने. पहिले घ्यायचा बीकर मध्ये CH3Cl, दॅट इज मिथिल क्लोराइड, आणि याच्यावर रिएक्शन्स करायची कोणाची? AlCl3. व्हॉट इज AlCl3? अनहायड्रस AlCl3. इट ऍक्ट्स ॲज अ लेविस ऍसिड. What is Lewis acid? Lewis acid, you know that Lewis acid means the acid which accept electron pair. तर हा AlCl3 जर Lewis acid आहे, हा काय करतो? या क्लोरीन आणि याचे जे इलेक्ट्रॉन पेअर आहेत, ऍक्च्युअली बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स घेऊन या क्लोरीनला तो ऍक्सेप्ट करते. काय मिळेल बघा बरं? AlCl3 कन्वर्टेड इनटू AlCl4 विथ निगेटिव्ह चार्ज. पण या CH3 वर कोणता चार्ज आला? CH3 वरचे इलेक्ट्रॉन्स तर गेले ना, बघा नाही. हे होते, हे कोणाकडे गेले? AlCl3 कडे. CH3 वर चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह. म्हणून हा कोण आहे आपला? हा आहे आपला कोण? इलेक्ट्रोफाइल. आणि आपल्याला इलेक्ट्रोफाइलच पाहायचा असतो. तर इथं काय बघा बघा बरं, या होल रिएक्शन मध्ये फिनॉलला जेव्हा तुम्ही मिथिल क्लोराइड सोबत रिएक्ट करसाल, अनहायड्रस AlCl3, तुमच्या लक्षात आलं पाहिजे या मिथिलवर चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे इथं मिथिल कोण आहे? इलेक्ट्रोफाइल. कुठं अटॅच होईल? ऑफकोर्स ऑर्थो. काय मिळेल आपल्याला? मिळेल प्रोडक्ट. पॉसिबिलिटी असते. एक मिळेल हा, तर दुसरा कोण असेल? दुसरी कंडिशन असेल ही. प्लस काय? आता बघा इथून काय निघेल? H आणि H. हा H आणि हा H आपल्याला माहिती आहे, एका फिनॉल मधला ऑर्थोचा, एका फिनॉलचा पॅराचा. तिथं कोण अटॅच झाले? CH3, कारण हा कोणा? इलेक्ट्रोफाइल. आणि इलेक्ट्रोफाइल अटॅच टू ऑर्थो और पॅरा पोझिशन. हे घ्या, ऑर्थो आणि पॅराला अटॅच केले. आता जसे इथून हे हायड्रोजन निघतात, तर हे हायड्रोजन आणि या AlCl4 नी घेतलेला Cl, तर हा वापस करून देतो. AlCl4 काय करतो? याच्यातला Cl वापस करतो. म्हणजे इथं पुन्हा काय तयार होते? AlCl3. आणि AlCl4 ने घेतलेला, थोड्या वेळासाठी घेतलेला क्लोरीन तो वापस देतो. म्हणजे हा क्लोरीन आणि हे हायड्रोजन काय तयार करतात? टॉईस SC. पण हे कोण आहेत? हे आहेत ऑफकोर्स काय बघा बरं, हा कोण आहे? याला म्हणतो आपण, पाहिलं आपण, ऑर्थोक्रिसॉल. ओके, आठवत असेल तुम्हाला तर आपण अगोदर इंट्रोडक्शन मध्ये पाहिलं होतं. हा कोण आहे? हा आहे पॅराक्रिसॉल. दुसरं नाव काय लिहू शकता तुम्ही बघा बरं? IUPAC 2 मिथिल फिनॉल. आणि हा कोण आहे? 1 2 3 4 मिथिल फिनॉल. किंवा ऑर्थोमिथिल फिनॉल, हा पॅरामिथिल फिनॉल म्हणा, किंवा सिम्पली ऑर्थोक्रिसॉल, पॅराक्रिसॉल. आता हा आहे ना, हा मिळतो तुम्हाला बघा मायनर, आणि हा मिळतो मेजर प्रोडक्ट.